ओके. गुड इव्हनिंग. क्या बात आहे, सगळे वेळेवरती आहात आज. ग्रेट. व्हेरी नाईस. ओके फाईन, लेट मी चेक कोण कोण आहेत. राहुल सर, प्रफुल्ल महाडिक, गुड इव्हनिंग. डी मोना, ओके. फाईन. गुड इव्हनिंग. रोहित गायकवाड, भारत काशीद सर, संदेश कंग सर, चव्हाण मॅम, अंगद सर, गुड इव्हनिंग सगळ्यांना. व्हेरी गुड इव्हनिंग. धनाजी, महेंद्र खरात, समुद्रगुप्त गोखले, ओके ग्रेट. येस, ग्रेट. गुड इव्हनिंग. ओके, लेट स्टार्ट ऑन टाइम. वेळेवरती आपण चालू केलेलं आहे. चला जाऊयात पुढे. रेडी? ग्रेट. काल आपण शिकलो होतो, yesterday we discussed about second and third topic, second and third point. The first point, second point was, come to the second point, detach from the past. Okay, काही क्वेश्चन्स आहेत का कालच्या सेशन बद्दल? डू यू हॅव एनी क्वेरीज, क्वेश्चन्स? स्लाइड नंबर 2 बद्दल, डिटॅच फ्रॉम द पास्ट या टॉपिक बद्दल कोणाला काही क्वेश्चन्स असतील, यू कॅन आस्क. डज एनीबडी हॅव क्वेश्चन नसेल तर आपण लगेच पुढे जाऊयात. ओके ओके, नोबडी हॅज क्वेश्चन. थर्ड नंबर स्लाइड. गेट क्लिअर वॉन व्हॉट यू वॉन्ट. ओके, आपल्याला काय हवंय त्याबद्दल आपण क्लिअर असणं गरजेचं आहे. डिफाईन द काइंड ऑफ लाईफ यू वुड बी प्राऊड ऑफ. राईट डाऊन युअर नॉन निगोशिएबल थिंग्स. फोकस ऑन द नेक्स्ट 2.5 month, 2.5 महिने आपण काल डिस्कस केलेलं आहे याच्याबद्दल. 2025 संपायला अजून 2.5 महिने आपल्याकडे आहेत. 3 महिन्याचा तुम्ही प्लॅन करू शकता, नेक्स्ट 6 months प्लॅन करू शकता. सुरुवातीला आपण सवय लावूयात, फक्त 2.5 महिन्यांचा आपण प्लॅन करूयात. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लॅन आपण नेक्स्ट इयरच्या फर्स्ट सेशनमध्ये, ज्यावेळेस मी तुम्हाला गोल सेटिंग हा टॉपिक शिकवेल, कदाचित मी डिसेंबर 31 किंवा त्या अगोदरच मी तुम्हाला शिकवेल, सो दॅट तुम्ही पूर्ण वर्षाचा प्रॉपर प्लॅन तुम्हाला करता येईल 2026चा. ओके, चला इथपर्यंत झालेलं आहे. आय होप कुणाला काही क्वेरीज नसतील, क्वेश्चन्स नसतील. जर असतील, यू कॅन आस्क ॲट द एंड ऑफ द सेशन. चला, सगळ्यांना गुड इव्हनिंग, सगळ्यांचं वेलकम, सगळ्यांचं स्वागत. सगळे वेळेवरती आलेले आहात, सो खूप छान. जवळपास 19 लोक आहेत, अजून जॉईन होत आहेत. नो प्रॉब्लेम, 20 people आर देअर. ओके, बट आपला एक नियम आहे, आपण वेळेवरती स्टार्ट करणं गरजेचं आहे. वी कांट वेट फॉर एनीवन. जर आपण आज वेट करत बसलो तर उद्या त्यांना तीच सवय लागते. सवयींच्या बाबतीत मी पुढे बोलेल. चला, नेक्स्ट स्लाइड आहे, दॅट इज सिम्प्लिफाय युअर एन्व्हायरमेंट. ओके, व्यवस्थित ऐका. इज माय व्हॉइस क्लिअर? Yes, sir. ओके फाईन. सिम्प्लिफाय, थँक्यू विजय सर. सिम्प्लिफाय युअर एन्व्हायरमेंट. ओके, आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे नेहमीप्रमाणे. सी गाईज, देर आर 2 types ऑफ एन्व्हायरमेंट्स. ओके, पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता. देर आर 2 types ऑफ एन्व्हायरमेंट्स. नंबर 1, आउटर एन्व्हायरमेंट. And second is inner environment. Okay, there are 2 types of environments, outer environment and second is inner environment. किंवा first तुम्ही inner लिहा, second तुम्ही outer लिहा, no problem at all. ओके, काल बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की सर, आपण पास्टपासून अशा काही गोष्टी आहेत पास्टमधल्या की त्यामध्ये आपण डिटॅच होता येत नाही वगैरे वगैरे. त्याचं उत्तर आजच्या सेशनमध्ये पण तुम्हाला मिळेल. लेट्स अंडरस्टँड.
दोन प्रकारचे एन्व्हायरमेंट्स आहेत, एक इनर एन्व्हायरमेंट आहे, दुसरा आहे आउटर एन्व्हायरमेंट. ओके, अगदी ठळक अक्षरात लिहून घ्या. वी कॅनॉट चेंज आउटर एन्व्हायरमेंट. आउटर म्हणजेच एक्सटर्नल ना. आउटरचा अर्थ काय? एक्सटर्नल. इनर एन्व्हायरमेंट, आउटर एन्व्हायरमेंट. आउटर एन्व्हायरमेंट म्हणजेच एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आपण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट चेंज करू शकत नाही. वी कॅनॉट चेंज एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. आपण बाहेरचं वातावरण बदलू शकत नाही. वी कॅनॉट चेंज एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. वी कॅन चेंज, लिहा पुढे, वी कॅन चेंज ओनली इनर एन्व्हायरमेंट. आपण बाहेरचं जग बदलू शकत नाही, आपण आपल्या आतलं जग बदलू शकतो. ओके, लक्षात घ्या. अशी काही मंडळी आहेत जे फक्त बाहेरचं वातावरण बदलण्याचा प्रयत्न करतात. बाहेरचं वातावरण बदलत असाल तर याचा अर्थ तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवता आहात. आणि गौतम बुद्धांनी सांगितलंय, एक्सपेक्टेशन इज द रूट कॉज ऑफ स्ट्रेस, डिसीजेस. ओके, हाय एक्सपेक्टेशन, हाय लेवल ऑफ स्ट्रेस. लो एक्सपेक्टेशन, लो लेवल ऑफ स्ट्रेस. नो एक्सपेक्टेशन, नो स्ट्रेस. आता इथे परत एक प्रश्न निर्माण होतो, सर जवळची व्यक्ती असेल तर काय करायचं? ओके, ते आपण नंतर बोलूयात. आणि दुर्दैवाने जवळच्या व्यक्तींमुळेच बऱ्यापैकी त्रास होत असतो, बऱ्याच गोष्टी होत असतात. ओके, वी आर कमिंग टू द पॉइंट. इनर एन्व्हायरमेंट आणि एक्सटर्नल म्हणजे आउटर एन्व्हायरमेंट. आपण बाहेरचं जग बदलू शकत नाही, आपण फक्त आपल्या आतलं जग बदलू शकतो. लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज आतलं जग, व्हॉट इज इनर वर्ल्ड. व्हॉट इज इनर वर्ल्ड? इनर वर्ल्ड म्हणजे लक्षात घ्या, द फर्स्ट इज युअर थॉट. लिहून घ्या, माय थॉट. मी ज्या ज्या वेळेस युअर असा शब्द वापरेल तुम्ही तिथे माय असं लिहा, कारण मी तुम्हाला उद्देशून बोलतोय, पण तुम्ही स्वतःला उद्देशून नोट्स लिहित आहात. या मेकिंग नोट्स स्वतःला उद्देशून. ओके, यू कन्सिडरिंग, यू मेकिंग फॉर युअर सेल्फ. दीज आर युअर नोट्स, सो दॅट यू कॅन राईट डाऊन प्रोनाऊन आय, माय सेल्फ, मी, माइन असे शब्द वापरा. माय थॉट्स, नंबर वन काय आहे? माय थॉट्स. ओके, माय फिलिंग्स, माय इमोशन्स, माय वर्ड्स, माय डिसिजन्स, माय बिहेवियर, माय कमिटमेंट, माय ॲक्शन्स, माय प्लॅनिंग्स, माय डिवोशन, माय डेडिकेशन, माय एफर्ट्स, माय ड्रीम्स. ॲक्शन सुद्धा सांगितलेलं आहे, माय ॲक्शन. तुम्ही पुन्हा रिपीट करू शकता? लेट मी टेल यू, डू नॉट आस्क मी टू रिपीट. माझ्याकडे कुठल्याही प्रकारची चीट नाही आहे. देर इज नो एनी काइंड ऑफ पेपर्स. मला उद्देशून मी जे काय एनालाइज स्वतःशी करतो तेच मी बोलतोय. त्यामुळे डू नॉट आस्क मी टू रिपीट. ओके, आता तुम्ही जर मला रिपीट करायला सांगितलं तर सगळं नाही आठवणार. ओके, त्यामुळे फ्लोमध्ये आहे तर यू कॅन राईट डाऊन इन द फ्लो. आता सपोज मी बोललो की हां, आता नवीन एक आठवलं मला, माय विजन, माय मिशन, माय टार्गेट्स. आता टार्गेट लिहिताना TAR एवढंच लिहायचं, पुढे काही नाही लिहायचं. तुमच्या नोट्स आहेत ते तुम्ही जेव्हा वाचायला बसाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. माय विजन, माय मिशन, माय टार्गेट, माय ड्रीम्स, माय डेडिकेशन, माय सिन्सिरिटी, आपण किती सिन्सिअर आहोत. माय टाईम, माझा वेळ, त्याच्यावरती कम्प्लिटली माझा कंट्रोल आहे. माय इमोशन्स, माय फिलिंग्स, हे सगळं आपण इन माय कंट्रोल आणि आउट ऑफ माय कंट्रोलच्या सेशनमध्ये शिकलेलो आहोत. आठवत आहे? इन माय कंट्रोल आणि आउट ऑफ माय कंट्रोल. राईट. तो टॉपिक परत होणार आहे, डोंट वरी. बरेच मंडळी नवीन आहेत, तो टॉपिक परत रिपीट होणार आहे, डोंट वरी अबाउट इट. ओके, बघा मी काय म्हणतोय. देर आर टू टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट, इनर एन्व्हायरमेंट, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. ओके, आता जिथे जिथे तुम्ही माय शब्द वापरला, फॉर एक्झाम्पल माय विजन, माय ड्रीम्स, माय डेडिकेशन, इथे तुम्ही ऑदर हा शब्द वापरा, लिहू नका.
ऑदर वापरा. बघा, ऑदर ड्रीम कंट्रोल आहे का आपल्यावर? आपल्याकडे कंट्रोल आहे का त्याचा? ऑदर्स ऍक्शन कंट्रोल आहे का? ऑदर्स इमोशन, ऑदर्स फिलिंग्स, दुसऱ्यांच्या इमोशनचा आपल्यावरती कंट्रोल आहे का? आपल्याकडे कंट्रोल आहे का? नॉट एट ऑल. नॉट एट ऑल. त्यामुळे मी काय म्हणतोय, वी कॅन नॉट चेंज ऑदर्स, वी कॅन चेंज ओनली सेल्फ. आपण दुसऱ्यांना बदलू शकत नाही. बरं, दुसऱ्यांना आपण काही करू शकतो. दुसऱ्यांना फॉर टू ऑदर्स वी कॅन ओनली गाईड. आपण फक्त गाईड करू शकतो. वी कॅन नॉट चेंज देम. आपल्या गायडन्स नंतर ते बदलले, ते त्यामध्ये त्यांचा एफर्ट्स आहे, त्यांचं डेडिकेशन आहे. ओके, इफ दे आर रेडी टू चेंज सो दे कॅन चेंज. इफ दे आर नॉट रेडी टू चेंज तर आपल्याला ऍक्सेप्ट करून पुढे जावं लागेल. ह्या जगात दोनच गोष्टी आहेत, चेंज अँड ऍक्सेप्ट. ज्या गोष्टी चेंज होत नाही त्या ऍक्सेप्ट करा, आणि ज्या गोष्टी बदलण्यासारख्या आहेत त्या बदला आणि परत ऍक्सेप्ट करून पुढे चला. इथपर्यंत क्लिअर? ओके, लिस्ट खूप मोठी निघेल. माय थॉट्स, माय इमोशन्स, माय फिलिंग्स, माय टार्गेट्स, माय अचिव्हमेंट्स, माय ड्रीम्स, माय ऍक्शन. ओके, प्रणिता मॅडमने इथे लिहिलेलं आहे. इफ इट इज ओके, लेट मी चेक इन. ओके, ग्रेट. चॅटबॉक्समध्ये बघा, प्रणिता हॅज रिटन समथिंग. माय थॉट्स, माय फिलिंग चॅटबॉक्समध्ये बघा. ओके, व्हेरी नाईस, थँक्यू प्रणिता. ओके, चॅटबॉक्समध्ये बघा बघा. अगेन आय हॅव सेंट, परत मी पाठवलेला आहे. My thoughts, my feelings, my emotion, my words, my decision, my behavior, my commitment, my action, my plannings, my devotion, my dedication, my efforts, my dreams, my vision. Okay, vision. Okay, fine. Mission, target, आपण किती सिन्सिअर आहोत ते, आपला वेळ, my ambitious, my ambitious. ओके, माय पेशन्स, माय ॲक्शन्स, हे सगळं मी इथे आय हॅव सेंट ऑलरेडी हिअर इन चॅट बॉक्स. ओके, मी पुन्हा पाठवतोय. जस्ट चेक इन द चॅट बॉक्स. हे इनर वर्ल्ड आहे, हे फक्त आपण बदलू शकतो. Sir, can you please explain about the time? येस, आय विल टेल यू. टाइम मॅनेजमेंटवरती मी 3 तासाचं सेशन घेणार आहे. मला जर कोणी विचारलं की सर असा कोणता टॉपिक आहे ज्यामध्ये तुम्ही मोस्ट मास्टर आहात, तर मी म्हणेल टाइम मॅनेजमेंट. ओके, टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत एकच मी सांगेल, इथे माय टाइमचा इथे काय अर्थ आहे, इथे आजच्या सेशनमध्ये या टाइमचा अर्थ काय आहे असा प्रश्न आहे विजय सरांचा. आजच्या टॉपिक मधला जो टाइम आहे याचा अर्थ इथे आहे, माझा वेळ माझ्या कंट्रोलमध्ये आहे. ओके, माझा वेळ माझ्या कंट्रोलमध्ये आहे. कोणीही, नोबडी इज देअर टू डिस्टर्ब माय स्केड्यूल. हे माझं आहे, मी त्या पद्धतीने स्वतःला तयार केलेलं आहे. ओके, आणि यासाठी तुम्हाला एक बेस्ट सोल्युशन सांगतो. जर तुमच्या वेळेचा मिसयूज किंवा तुमच्या वेळेचा जर प्रत्येकाने व्हॅल्यू करावा असं जर तुम्हाला वाटत असेल, आय विल टेल यू वन थिंग, लर्न टू से नो. लर्न टू से नो. ओके, तुम्ही अभ्यासाला बसलात, युअर फ्रेंड इज कॉलिंग यू, हॅलो विजय, कॅन यू कम, वुड यू लाईक टू कम विथ मी फॉर वॉचिंग मूवी. ओके, आणि विजय काय म्हणतो, येस आय एम ऑलवेज रेडी फॉर यू. यू शुड से नो. ओके, यू शुड से नो. लक्षात येत आहे? बट तो जो 3 तासाचा जो मूवी बघायला तुम्ही जाणार होता, त्या 3 तासामध्ये तुम्ही इथे प्रोडक्टिव्ह काम केलं पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीला नो म्हणता आणि इथे रील्स बघत बसलात. सो दॅट इज नॉट अ टाइम मॅनेजमेंट. Right, sir. गेटिंग गाईज? Yes, sir. Okay, that is not a time management. If my brother is asking me, Vijay, would you like to come outside? If I am saying no, I have some work, आणि मी इथे मूवी बघत बसलोय बाहुबली. ओके, राईट? सो ही विल प्ले द रोल ऑफ कटप्पा, राईट? But राईट? sir, there are some people in our life to whom which we cannot say no. वी शुड लर्न इट. दिस इज अन आर्ट. ही कला आहे, ही कला आहे. सुरुवातीला तुम्हाला ते सुरुवातीला ते समोरची व्यक्ती म्हणेल की अरे विजय खूप ॲरोगंट व्यक्ती आहे. नंतर नंतर ज्यावेळेस तुम्ही नो 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 म्हणाल ना,
त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की विजयला विचार करून कॉल केला पाहिजे. आता तो अभ्यासाला बसला असेल, असं आता तो व्हिडिओ बघत असेल, आता त्याचं सेशन चालू असेल. डू अंडरस्टँड? Okay. Understood, sir. But as a See, part guys, of job, I'll tell you one sentence. If you Yeah. don't respect your time, nobody is going to respect you. First of all, you should respect you. You should respect your time. त्याच्यासाठी अफर्मेशन आहे, आय रिस्पेक्ट माय टाइम, आय लव्ह माय टाइम, आय एम व्हेरी टाइम बॉन्डेड पर्सन. गेटिंग? Understood, sir. Sir, one Yes. joke. Yes, Vijay sir, yes. If you say no to your wife, then next day you will be in hospital. Okay, no problem. You know, I would like to say you, मी अशा प्रकारची सगळ्यांची मानसिकता तयार केलेली आहे. एकतर मला कोणी विचारतच नाहीये. ओके, डू अंडरस्टँड? कारण माझा टाइम शेड्यूल असतो की या वेळेस मी हेच करत असतो. रात्री 9 ते 12 तुम्ही कधीही कॉल करा, माझा व्हिडिओ चालू असतो, व्हिडिओ बघत असतो, स्टडी करत असतो. ओके, सकाळी इफ यू आर गोइंग टू कॉल मी, सकाळी माझे काय सेशन्स असतात. जर तुम्ही 10 नंतर 2 वाजेपर्यंत कॉल केला तर माझे थेरपी चालू असतात. फिक्स आहे, फिक्स. ओके, माझं टाइम टेबल लोकांना पाठ आहे. विजय, आता सपोज माझा फ्रेंड आहे, त्याला जर मला कॉल करायचा असेल, तो जो बारामतीत आला असेल, तो पहिला विचार करेल आज वार कोणता आहे. विजय सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस इथे असतो. म्हणजे एवढं माझं टाइम मॅनेजमेंट त्यांच्या डोक्यात बसलंय. सो आय होप यू आर गेटिंग मी. इफ यू डोंट रिस्पेक्ट युअर टाइम, नो बडी इज गोइंग टू रिस्पेक्ट यू. Understood, sir. त्यामुळे आपण स्वतःचा वेळ, पण त्यासाठी काय असलं पाहिजे, तुमच्याकडे प्रत्येक दिवसाचा प्लॅन पाहिजे. लिसन, प्रत्येक दिवसाचा प्लॅन पाहिजे, प्रत्येक आठवड्याचा प्लॅन पाहिजे, प्रत्येक महिन्यांचा 15 दिवसाचा प्लॅन पाहिजे, महिन्याचा प्लॅन पाहिजे, 3 मंथ्स, 6 मंथ्स, इयर, एंटायर लाईफ. हे मी तुम्हाला गोल सेटिंगमध्ये खूप डीपमध्ये शिकवणार आहे. आय एम गोइंग टू टीच यू इन दॅट गोल सेटिंग, नो प्रॉब्लेम एट ऑल. मी एकदम डीपमध्ये शिकवेल. अगेन आय एम कमिंग, माझ्या इनर वर्ल्डमध्ये माझ्या थॉट्स, व्हॉट टू थिंक. ओके, व्हॉट टू थिंक हे माझ्या हातात आहे. व्हॉट टू फील हे माझ्या हातात आहे. व्हॉट काइंड ऑफ इमोशन शुड आय एक्सप्रेस, व्हॉट काइंड ऑफ वर्ड्स आय शुड यूज, हे सगळं माझ्या हातात आहे. माझ्या हातात इन द सेन्स तुमच्या हातात आहे. इनर वर्ल्डची ही डेफिनेशन आहे. ज्या गोष्टी आपण मॉडिफाय करू शकतो, चेंज करू शकतो. ओके, पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी डिसिप्लिन लागते. इफ देर इज नो डिसिप्लिन, ह्या कुठल्याच गोष्टी काम करणार नाहीत. गेटिंग इथपर्यंत क्लिअर? येस? अजून आपण Yes, टॉपिकची yes, सुरुवात sir. केलेली नाही. ओके, फाईन. चला पुढे जाऊया. थँक्यू. नंबर 1, सिम्प्लिफाय युअर एन्व्हायरमेंटमध्ये पहिलं आहे, ॲज आय टोल्ड यू, इनर एन्व्हायरमेंट, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे आउटर एन्व्हायरमेंट. आउटर एन्व्हायरमेंटकडे लक्ष देऊ नका, आपण बदलू शकत नाही. वी कॅनॉट चेंज. वी कॅनॉट चेंज. ओके, वी शुड ओनली ॲक्सेप्ट आणि प्रयत्न करत राहा. बदलले ठीक, नाही बदलले त्रागा करून घेऊ नका, त्रास करून घेऊ नका. या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मानसिक आरोग्यावरती इम्पॅक्ट होऊ देऊ नका. समजतंय का? प्रयत्न करत राहा, परंतु त्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मानसिक आरोग्यावरती, शारीरिक आरोग्यावरती इम्पॅक्ट होऊ देऊ नका. ओके, चला आता आपण पुढे जाऊयात. सिम्प्लिफाय युअर एन्व्हायरमेंट मधला पहिला टॉपिक आहे डिक्लटर युअर स्पेस, डिक्लटर युअर माइंड. क्लटरचा अर्थ काय आहे? क्लटरचा अर्थ बघा ना, आपण ज्यावेळेस दसरा दिवाळी जवळ आल्यानंतर आपण काय करतो, आपल्या घरात नको असलेल्या गोष्टी आपण सगळ्या काढून टाकतो. जुने पेपर्स असतील, रद्दी असतील, ओके, यूज मधल्या नसलेल्या गोष्टी सगळ्या आपण काढून फेकून देतो किंवा आपण कुठेतरी सेल आउट करून टाकतो. तसंच आपल्या माइंडमध्ये बघा, इव्हन आपण आपल्या मोबाईलमध्ये काय करतो, काही कंपनीचे मेसेजेस वगैरे येतात किंवा अनवॉन्टेड फोटोज वगैरे असतात. कुठल्या तरी आपण एक ग्रुपमध्ये असतो, त्या ग्रुपमध्ये बरेच फोटो आलेले असतात. आपण गॅलरीमध्ये जातो आणि डिलीट करतो. म्हणजेच काय, थोडक्यात आपण आपला मोबाईल डिक्लटर करतो. डिक्लटर करतो आपण आपल्या माइंडला. रात्री झोपताना डिक्लटर करणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये खूप काही क्लटर्स आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये त्या गोष्टी अननोइंगली साठलेल्या असतात. समजतंय? डिक्लटर करणं गरजेचं आहे. चला आता आपल्यासाठी एक छोटासा टास्क आहे. ओके, नोटबुक पेन तयार. नोटबुक मध्ये लिहा. आपण पुढच्या फक्त 2.5 महिन्याचा विचार करूयात. पुढील 2.5 महिन्यांमध्ये म्हणजे काय, 31 डिसेंबरच्या आत
मला कोणत्या गोष्टी माझ्या अंतर्मनातून डिक्लटर करायच्या आहेत. टिल 31st of December, what kind of things, पर्सन और पीपल, व्यक्ती पण असू शकतात, इन्सिडेन्सेस असू शकतात, मेमरीज असू शकतात, कोणत्या गोष्टी मला डिक्लटर करायच्या आहेत. डिक्लटर करणे म्हणजे काढून टाकणे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, कोणीतरी तुमचा इन्सल्ट केलेला असतो, डिक्लटर दिस. कारण आपण वारंवार त्याच गोष्टींबद्दल विचार करत बसलो तर अजून इन्सल्ट करणारे लोक आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो. एखाद्या व्यक्तीने तुमच्या इमोशनचा गैरफायदा घेतला असेल, डिक्लटर फ्रॉम हिअर, डिक्लटर फ्रॉम हिअर. वर्बली काही बोलणार नाही आपण कोणाला जाऊन. मेमरीच्या स्वरूपात, आठवणींच्या स्वरूपात जे आपल्या अंतर्मनामध्ये साठलेलं आहे ते आपल्याला डिक्लटर करायचं आहे. त्यामुळे इनर वर्ल्डमध्ये मी पहिलाच शब्द वापरला, आवर थॉट. थॉटमुळेच ह्या सगळ्या डिसिजन झालेल्या आहेत. असं म्हणतात ना, विचार चुकले तर विकार वाढतात. विचार चुकले की विकार वाढतात. त्यामुळे प्रत्येक मोमेंटला तुम्ही विचार करा. बघा, विचार करा की कोणत्या गोष्टींवरती विचार करणं गरजेचं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या विचारांना महत्त्व देणं गरजेचं आहे. विचार येतात जातात, कोणत्या गोष्टींना पॉज करून त्याला आपण एम्फसाइज करणं गरजेचं आहे. डिक्लटर करण्यासाठी नको असलेल्या गोष्टी आपण रिमूव्ह करणार आहोत. थोडक्यात लिहा की मला माझ्या अंतर्मनातून कोणत्या गोष्टी डिक्लटर करायच्या आहेत, रिमूव्ह करायच्या आहेत. याची लिस्ट तयार करा. आणि हे सुद्धा तुमचं पर्सनल आहे. डोंट शो टू एनीवन. काही असू शकतं. पास्ट मेमरीज असू शकतात, इन्सिडेन्सेस असू शकतात, फोबियाज असू शकतात, एखाद्या मेमरी असू शकते. ओके, डिक्लटर करा. Sir, any specific solution how to declutter? पुढचा टॉपिक तोच आहे. Okay. हा, आता डिक्लटरची आपण ही लिस्ट तयार करूया. आय विल टीच यू. आय एम गोइंग टू टेल यू द नेक्स्ट व्हॉट टू डू. ओके, डोंट वरी. माझ्या मनातील काय म्हण सर? सॉरी, माझ्या मनातील काय झालं? माझ्या मनातील तुमच्या मनातलं मला काय माहिती. नाही 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 वाक्य लिहायचं मला. काय चाललंय मनात तुमच्या? नाही नाही ते वाक्य लिहायचं सर. ओके ओके, वाक्य गंमत केली. वाक्य लिहा. ओके. 31 म्हणजे 31 तारखेपर्यंत, 31 डिसेंबर 2025 पर्यंत अशा कोणत्या गोष्टी आहेत, नको असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत माझ्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये, त्या मला डिक्लटर करायच्या आहेत. चॅटबॉक्समध्ये बघा, टिल 31 डिसेंबर व्हॉट काइंड ऑफ थिंग्स, पीपल, एक असेल तर पर्सन, अनेक असतील तर पीपल, इन्सिडेंट्स. ओके, इफ समबडी हॅज इन्सल्टेड यू, तुम्हाला कोणी इन्सल्ट केलं असेल, द थिंग्स यू वॉन्ट टू डिक्लटर, अशा गोष्टी तुम्हाला डिक्लटर करायच्या आहेत. बघा ना, टॉपिकचं नाव काय आहे? हाऊ टू रिस्टार्ट अवर लाईफ. आपल्याला आपली लाईफ नवीन रिस्टार्ट करायची, बरोबर? नवीन टू व्हीलर घ्यायची आपल्याला. तुम्ही शोरूममध्ये जाऊन नवीन टू व्हीलर घेताय आणि तुमच्याकडे जुने असलेल्या गाडीचं तुम्ही सांगताय की सर गाडी नवीनच द्या, माझ्याकडे जुनी गाडी, त्याचंच इंजिन लावून टाका. चालेल का? नॉट एट ऑल. वी हॅव टू चेंज. पूर्णपणे डिक्लटर करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट विजय सर, आपण पुढे जाऊयात. कीप ओनली व्हॉट सपोर्ट्स यू फॉर युअर न्यू पाथ. ओके, अशाच गोष्टी ठेवायच्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करतात. मेंदूला सवय लावा. एखाद्या व्यक्तीचा फोन आला ना, आता मी त्या बाबतीत खूप प्रोफेशनल आहे. एखाद्या व्यक्तीचा मला फोन आला, 2-3 वेळा कॉल आला, तर मी रिसिव्ह करतो. पण माझ्या मनात एक प्रश्न असतो की इज दिस कॉल इम्पॉर्टंट? इज दिस पर्सन इम्पॉर्टंट? व्हॉट एव्हर ही इज टॉकिंग, इज दॅट इम्पॉर्टंट फॉर मी? ते महत्वाचं आहे का?
If he is doing time pass, so I request him that I would call him back again. पण माझा कॉल परत जात नाही. मी परत ते सांगतोय, कीप ओनली व्हॉट सपोर्ट्स यू न्यू पाथ फॉर युअर न्यू पाथ. नवीन गोष्ट सुरुवात करायची असेल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत बघा, गोष्टी, व्यक्ती, परिस्थिती, अशा कोणत्या टूल्स आहेत ज्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. टूल्स कोणकोणते असू शकतात? नंबर 1 सगळ्यात महत्वाचं आहे, यू कॅन राईट डाऊन युअर डायरी. डायरी लिहू शकता. आपण मराठीत रोजनिशी म्हणतो त्याला. दिस कॅन हेल्प यू. आपल्याकडे वेळ नाहीये, यू कॅन डू वन थिंग, यू कॅन राईट डाऊन युअर मेंटल डायरी. लक्षात घ्या, फक्त फिजिकल डायरी नकोय आपल्याला. फिजिकल डायरीला वेळ जातो आणि एव्हरी टाइम दिस इज नॉट नॉट पॉसिबल की आपण ते एव्हरी टाइम कॅरी करू. मेंटल डायरी पण असते. मेंटल डायरी म्हणजे काय, इथून डिरेक्टली डिक्लटर करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करतात त्या गोष्टींना तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स द्या, एम्पसाइज करा. क्लिअर? अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशी कोणती लोक आहेत की जे तुम्हाला कायम पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी मदत करतात, अशाच लोकांमध्ये मॅक्सिमम टाइम आपल्याला स्पेंड करायचा. जी लोक फक्त रडत असतात, 12 महिने 13 महिने काय म्हणतात त्याला, 12 महिने फक्त निगेटिव्ह बोलत असतात, ओके, कंटिन्युअसली ब्लेम करत असतात, क्रिटिसाइज करत असतात, कंडेमेन करत असतात, ओके, फक्त काय म्हणता येईल की निगेटिव्ह बोलत असतात, फक्त आजाराबद्दल बोलत असतात. बघा, हे करून बघा. जी लोक फक्त आजाराबद्दल बोलतात अशांनाही तुम्ही डिक्लटर करा. जी लोक फक्त भूतकाळामध्ये घडलेल्या फक्त निगेटिव्ह गोष्टींबद्दल बोलतात असे लोक डिक्लटर करा. युअर लाईफ विल ड्रामॅटिकली चेंज, ड्रास्टिकली चेंज. अशा लोकांना डिक्लटर करा. आय वुड लाईक टू टेल यू, मी माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये आलोय, गेले 2-3 दिवस आहे आज. अजून सुद्धा मी फक्त जिमला बाहेर जातो, फक्त जिमला बाहेर जातो. माझे असंख्य मित्र आहेत, बट नो, कारण माझा टाइम कसा स्पेंड करायचा, इट इज इन माय कंट्रोल ओनली. मी साधं स्टेटसला जरी ठेवलं की टुडे आय एम अवेलेबल इन दौंड, ओके, खूप सारे लोक मित्र मला भेटायला येतील, बट नो नो नो. या दिवाळीतले 10 दिवस मी फक्त माझ्या व्हिडिओजला दिलेले आहेत. लक्षात येत आहे? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यासाठी डेडिकेशन लागतं, डिसिप्लिन लागतं. पुन्हा मी सांगतोय, असे कोणती लोक आहेत की जे मला सपोर्ट करतात, असे 5 ते 10 लोकांची लिस्ट काढा. तुमचे मेंटर्स असतील, तुमचे गुरु असतील, तुमचे शिक्षक असतील, आणि सगळ्यात महत्वाचं, कोणी नसेल तर गुगल आहे, यूट्यूब आहे, चॅट जीपीटी आहे, पुस्तकं आहेत, ओके, आणि ते कधीही अवेलेबल होऊ शकतात तुमच्यासाठी. लक्षात येते मला काय म्हणायचं? हा, मलाही कधी एखाद्या गोष्टीचं उत्तर नाही भेटलं तर मी अशा गोष्टींचा सहारा घेतो. आय रीड अ बुक, आय गो टू द चॅट जीपीटी, आय यूज गुगल, आय गो टू द यूट्यूब. ह्या गोष्टींचा सहारा मी पण घेतो. या जगात सगळे सर्वज्ञ नाही आहेत, सगळ्यांना सगळं माहिती असतं असं नाहीये. काहीतरी गोष्टी अशा आहेत की जे आपल्याला माहिती नसतात. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सपोर्ट करतात. एक मेडिटेशन असू शकतं, काहींसाठी स्पिरिच्युअल असू शकतं. तुम्हाला तुमची लाईफ रिस्टार्ट करायची आहे, स्पिरिच्युअलिझम कॅन हेल्प यू. मंत्रास कॅन हेल्प यू. स्पेसिफिक मंत्रास कॅन हेल्प यू इफ यू बिलीव्ह इन द गॉड. ओके, मेडिटेशन कॅन हेल्प यू. सायलेन्स कॅन हेल्प यू. म्युझिक कॅन हेल्प यू. रीडिंग बुक, दिस हॅबिट कॅन हेल्प यू. ओके, एकांतात बसणं, इंट्रोस्पेक्शन करणं, आत्मपरीक्षण करणं, क्वेश्चन स्वतःला विचारणं, डीप ट्रान्समध्ये जाऊन, हे तुम्हाला हेल्प करू शकतं. दिस इज इम्पॉर्टंट. दुसरं आणि तिसरं मी मिक्स घेतोय. क्रिएट अ फिजिकल रिसेट टू मॅच युअर मेंटल वन. याचा अर्थ काय आहे? ओके, कोणाचा आवाज येतोय रवी सर? सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू की आपण फिजिकल रिसेट टू मॅच युअर मेंटल वन, याचा अर्थ काय आहे? नाण्याच्या 2 बाजू आहेत. कॉइन हॅज 2 साइड्स. हा, व्यवस्थित ऐका. मी असे कितीतरी अब्जावधी लोक बघितलेले आहेत, अब्जावधी लोक बघितलेले आहेत, करोडपती लोक बघितलेले आहेत. दे कॅनॉट सीट इन देअर मर्सडीज प्रॉपरली. ते त्यांच्या मर्सडीज गाडीमध्ये व्यवस्थित बसू शकत नाही कारण पाठदुखी आहे. आणि त्या गाडीचा एन्जॉय कोण घेतं? तर ड्रायव्हर घेतो. तो खऱ्या अर्थाने सक्सेसफुल कोण आहे? ड्रायव्हर आहे. मर्सडीज पण भेटली फ्रीमध्ये आणि फिरायला पण भेटतं.
मी रिपीट करतोय, कॉइन हॅज टू साइड्स. आयुष्यभर लक्षात ठेवा, कॉइन हॅज टू साइड्स. एक आहे आपल्या शरीराच्या पण म्हणजे दोन कॉइन, एका कॉइनचे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक आहे फिजिक, दुसरा आहे मेंटल. बोथ आर इम्पॉर्टंट. बोथ आर इम्पॉर्टंट. आणि मी असं टीव्ही चॅनलवरती पण मी इंटरव्ह्यूमध्ये बोललोय, युअर मेंटल हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन फिजिकल हेल्थ. मेंटल हेल्थ. ओके. फिजिकल हेल्थ डिस्टर्ब झालं असेल तर डिसिजेस कमी होतात आणि ते गोळ्या औषधाने रिकवर होतात. पण मेंटल हेल्थ एकदा झाली तर ते गोळ्या औषधाने बरे होत नाहीत. दिवसेंदिवस महिने महिने जातात, वर्ष जातं, तरी सुद्धा ते बरं होत नाही. ओके. टू थिंग्स आर इम्पॉर्टंट. फिजिकलसाठी तुम्ही एक्सरसाइज करा. ओके. वॉर्मअप करा, खेळायला जा, यू कॅन डू लॉट ऑफ थिंग्स. ओके. आणि आता हल्ली एवढं सोपं झालंय, कोणीही तुमच्यासोबत पार्टनर नसेल, डिरेक्टली युट्यूबला जाऊन टीव्हीला कनेक्ट करून तुम्ही एक्सरसाइज करू शकता, वॉर्मअप करू शकते. एवढं सोपं झालंय. आणि दुसरं आहे माइंड. माइंड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. याला मात्र वेळ द्या. डेली वेळ काढा. डेली वेळ काढा. स्वतःशी डेली बोला. डेली बोला. या जगामध्ये मोस्ट व्हीव्हीआयपी पर्सन कोणी असेल तर तो तुम्ही स्वतः आहात. माझ्यासाठी आय एम द मोस्ट व्हीआयपी पर्सन. आय एम द मोस्ट व्हीआयपी पर्सन फॉर मी. लक्षात येत आहे? त्यामुळे स्वतःशी बोला, स्वतःला वेळ द्या, एकांतात स्वतःला वेळ द्या. एकांतात असेल तरच तुम्हाला उत्तरं सापडतील. गोंगाटामध्ये असाल तर उत्तर सापडणार नाही. एकांतात असल्यानंतर अंतर्मनातून तुम्हाला उत्तर येणार आहे. गोंगाटात असाल तर उत्तर येणार नाही. चुकीचं उत्तर येण्याची दाट शक्यता आहे. एकांतात असल्यानंतर आपल्याला खूप छान आणि ॲक्युरेट करेक्ट उत्तर येण्याची दाट शक्यता असते. क्लिअर? ओके. सो दिस वॉज अ नंबर 4. सिम्प्लिफाय युअर एन्व्हायरमेंट. आपलं एन्व्हायरमेंट एकदम सिम्प्लिफाय करायचं असेल तर डिक्लटर करणं गरजेचं आहे. आणि त्याच गोष्टींवरती फोकस करा, त्याच लोकांना वेळ द्या की जे तुम्हाला सपोर्ट करतात, मोटिवेट करतात, इन्स्पायर करतात. आपण नेमकं उलटं करतो. जे आपला अपमान करतात, जे आपल्याला मागं खेचतात, जे आपल्याबद्दल मागे कुरबुडी करत असतात, अशा लोकांबद्दलच आपण विचार जास्त करतो. आजपासून डिक्लटर करा अशा लोकांना. डिक्लटर करा, इरेज करा, मेंटल इरेज करा. करता येतं, मेंटल इरेज करता येतं. क्लिअर? आणि फिजिकल इम्पॉर्टंट आहे, मेंटल सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो दिस वॉज अ 4th पॉइंट टू रिस्टार्ट युअर लाईफ. ओके. आता आपण नेक्स्ट स्लाइड वरती जातोय. वी आर गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड. क्वेश्चन आन्सर्स आपण शेवटी घेत आहोत. वी आर गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड. रवी सर. Okay. This is my favorite topic, that is habit. Okay. Very important things. आज म्हणतो ना आपण शाहरुख खान सुपरहिट आहे. का सुपरहिट आहे? त्याच्या हॅबिट सुपरहिट आहेत. लक्षात घ्या. आपल्या हॅबिट्स सुपरहिट असतील तर आपण पण सुपरहिट असणार आहे. आपले हॅबिट्स फ्लॉप असतील तर आपण सुद्धा फ्लॉप असणार आहे. युअर प्रेझेंट इज इक्वल टू युअर हॅबिट. युअर पर्सनॅलिटी इज इक्वल टू युअर हॅबिट. नंबर 5 काय आहे? बिल्ड मायक्रो हॅबिट्स. छोट्या छोट्या हॅबिट्स तयार करा. आज मोटिवेट होऊन लगेच 1-2 तास वाचायला नाही बसायचं. फक्त आज 5 मिनिटं वाचा, उद्या 10 मिनिटं वाचा, परवा 15 मिनिटं वाचा, 20 मिनिटं वाचा. 30 मिनिटापर्यंत आल्यानंतर थांबा. पुढील 1-1.5 महिना फक्त 30 मिनिटं वाचा. लेट इट बिकम युअर हॅबिट. आपल्या व्यक्तिमत्वाचा तो भाग बनू द्या. रीडिंग इट, लेट इट बिकम द पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. खूप मोटिवेट नाही व्हायचं. मोटिवेशन इज अ टेम्पररी, हॅबिट इज अ परमनंट. लक्षात घ्या. मोटिवेशन हे टेम्पररी आहे. आज युट्यूबला एवढं मोटिवेशन आहे, टेम्पररी आहे. असं पब्लिकली कोणीही येऊन सांगणार नाही की या व्हिडिओमुळे माझी लाईफ चेंज झाली. नोबडी इज गोइंग टू टेल यू. जास्तीत जास्त 24 तास, 48 तास ते मोटिवेशन टिकून राहील. मोटिवेशन इज अ टेम्पररी, हॅबिट इज अ परमनंट. हे जगातलं सगळ्यात मोस्ट पॉवरफुल पब्लिक स्पीकर त्यांचं वाक्य आहे. त्यांचं नाव आहे जिग जिगलर.
ही वॉज अन इंटरनॅशनल पब्लिक स्पीकर. जिग जिगलर गुगल सर्च करू शकता. ZIGLER जिग जिगलर. आणि ज्यांना सेलिंग शिकायचं आहे, सेलिंग म्हणजे विकणं, त्यांच्यासाठी यांचंच एक पुस्तक आहे 101 म्हणजे 101 सेलिंग नावाचं पुस्तक आहे. 101 सेलिंग नावाचं पुस्तक आहे. रायटर आहे जिग जिगलर. मराठीत उपलब्ध आहे. अँड आय एम डॅम शुअर हे पुस्तक तुम्ही वाचल्यानंतर तुम्ही कोणतंही प्रोडक्ट, कोणताही थॉट, कोणतीही गोष्ट कुणालाही कन्व्हिन्स करू शकता. खूप छान आहे. हार्डली 120 पेजेसचं पुस्तक असेल. खूप सुंदर पुस्तक आहे. मराठीमध्ये अवेलेबल आहे. तर नाव सांगा परत. 101 सेलिंग. सॉरी, नाव सांगा परत. 101 सेलिंग. ओके. चॅटबॉक्समध्ये मी टाकलेलं आहे. ओके. रायटरचं नाव जिग जिगलर. मराठीमध्ये अवेलेबल आहे. अख्ख्या जगात जेवढ्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. आपल्यामध्ये सेलिंग आपल्या म्हणजे आत्ता हे जे झूम आत्ता या रूममध्ये 37 लोक आहेत. ओके. डायरेक्ट सेलिंगमध्ये कोणी आहे का, किंवा कोणी सेलिंगचा पार्ट दररोज त्यांना फेस करावं लागतं असं कोणी आहे का? इफ देर इज, मी असं टाईप करा. आय विल सजेस्ट रेकमेंड सम बुक्स. ॲक्च्युली सगळ्यांनाच करावं लागतं, बट स्पेसिफिकली कोणी आहे का? लेट मी चेक. जर नसेल तर आपण स्किप करूया टॉपिक. ओके. किरण शिंदे. झिग झिगलर हे मी आता तुम्हाला सांगितलंय. रुपाली ठाकोरे मॅम. ओके. अजून एक पुस्तक आहे दॅट ओके. यू कॅन सेल. शिव खेरा. Go to the chat box. You can sell. मला तर वाटतं प्रत्येकाने हे वाचलं पाहिजे. घरात मुलगा अभ्यास करत नसेल तर आईने मुलाला कसं कन्व्हिन्स करावं हे पण त्यात सांगितलेलं आहे. बॉस ऐकत नसेल तर बॉसला कसं कन्व्हिन्स करावं. एव्हरीथिंग इज एक्सप्लेन्ड व्हेरी ब्रीफली. आय ऑलरेडी रेड. ओके. आय हॅव ऑलरेडी रेड अ शिव खेरा. व्हेरी नाईस. गुड. विवेक बिंद्रा सगळ्यांना माहिती आहे. विवेक बिंद्रा. ओके. यस हे सर. पुस्तक कुठे भेटेल? कुठेही भेटेल. ABC मध्ये, आप्पा बळवंत चौक पुण्यामध्ये भेटेल. ओके. मी विवेक बिंद्रांबद्दल बोलत होतो. विवेक बिंद्रांना विचारलं गेलं की तुमच्या लाईफचा टर्निंग पॉईंट काय आहे? तर त्यांनी सांगितलं होते की द बुक ऑफ शिव खेरा. पुस्तकाचं नाव आहे यू कॅन विन. ते पुस्तक वाचल्यानंतर आज शिवखेरा विवेक बिंद्रा कोणत्या लेवलला आहे दॅट यू कॅन जवळपास 11 ते 12 वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. एवढी धमक त्या पुस्तकामध्ये आहे. यू कॅन विन. जेव्हा मला इंग्लिश काहीच येत नव्हतं मी तेव्हा वाचायला घेतलं. मला वाटतं 12वी मध्ये मी घेतलं असेल वाचायला, फर्स्ट इयरमध्ये. ABC मध्ये भेटतील. आप्पा बळवंत चौकमध्ये भेटेल तुम्हाला. बेस्ट नेटवरती सर्च केले की तुम्हाला त्याची PDF पण भेटून जाईल. ओके. येस. आय वुड रिक्वेस्ट यू, आय वुड सजेस्ट यू, आय वुड रिकमेंड यू फिजिकल बुक घ्या. ओके. शक्यतो PDF नका घेऊ. देर इज अ थिंग की ज्यावेळेस किती जणांना असं म्हणजे वाटतं की पुस्तकं तुमच्याशी बोलतात. हे मला फील होतं. पुस्तकं आपल्याशी बोलतात. ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचता ना, की असं वाटतं की हे माझ्यासाठीच लिहिलंय. अंगद सर, असे खूप सारे पुस्तकं आहेत. आता मला बघावं लागेल. माझ्या शेल्फमध्ये आहेत बरेच पुस्तकं. आता मी दौंडला आहे. पुस्तकं बारामतीमध्ये आहेत. मी तुम्हाला कळवेल अंगद सर. कम्युनिकेशनसाठी एक पुस्तक आहे. डेल कार्नेगी नावाचे रायटर आहेत. हाऊ टू इन्फ्लुएन्स फ्रेंड्स अँड पीपल असं नावाचं पुस्तक आहे. त्याला असं म्हटलं जातं द इनसायक्लोपीडिया ऑफ कम्युनिकेशन.
व्यवस्थित ऐका. इनसायक्लोपीडिया ऑफ कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. पुस्तकाचं नाव इनसायक्लोपीडिया नाहीये. पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू इन्फ्लुएन्स फ्रेंड्स अँड पीपल बाय डेल कार्नेगी. Sir, can डेल you please कार्नेगी. type in a chat? गुगल सर्च करा हाऊ टू इन्फ्लुएन्स बाय डेल कार्नेगी. एवढं जरी टाकलं तरी येईल. टॉप मोस्ट सेलिंगमध्ये ते बुक आहे. बेस्ट सेलर बुक आहे. गेल्या आय वुड लाईक टू टेल यू, तुम्हाला ते टायटॅनिक शिप माहिती आहे? टायटॅनिक शिप. Yes, sir. ओके. कोणत्या काळी ते पाण्यामध्ये बुडलं होतं किंवा ब्रेक झालं होतं आठवतंय तुम्हाला? ते हिमालयाला काय ते बर्फाच्या 1912. तुकड्यांतून 1912. 12. परफेक्ट. व्हेरी नाईस. सीमा मॅम ना? ग्रेट. Oh. The Titanic ship went to the icy water in the 1912. आणि हे जे पुस्तक लिहिलं गेलंय ना, हे जे रायटर आहेत ना, इन द 1912 ही स्टार्टेड द फर्स्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप ऑन दिस प्लॅनेट. 1912 मध्ये. म्हणजे जवळपास किती, मला वाटतं 113 वर्ष झाले ना. 14. ओके. 113 वर्षांपूर्वी डेल कार्नेगी यांनी फर्स्ट पब्लिक स्पीकिंगचं बुक लिहिलेलं आहे. ओके. ह्यांना खूप कर्ज झालं होतं, सुसाईड करायला गेले होते. सुसाईड करायला गेल्यानंतर त्यांना एक क्वेश्चन आला की वाय शुड आय कमिट सुसाईड इफ आय हॅव दिस ऑल द थिंग्स. तेव्हा त्यांनी ते पुस्तक लिहिलंय. एव्हरीबडी मस्ट रीड दिस बुक. मराठीत काय आहे, मराठीमध्ये पुस्तकाचं नाव थोडं वेगळं आहे. लोकजोडा असं काहीतरी नाव पुस्तकाचं नाव आहे. हिरव्या कलरचं आहे. लोकजोडा. लोकजोडा. ओके. पण सर मला त्या दोघांचा संबंध समजला नाही, त्या पुस्तकाचा आणि त्या टायटॅनिक जहाजचा. टायटॅनिक शिप वेंट इन द आयसी वॉटर 1912 साली. मला टायटॅनिक सगळ्यांना माहिती असताना हे सांगायचं होतं. 1912 मध्ये टायटॅनिक शिप बुडलं होतं, राईट? राईट. ते 1912 मध्येच या रायटरने ते पुस्तक, म्हणजे पहिलं फर्स्ट पब्लिक स्पीकिंग वर्कशॉप, फर्स्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉप चालू केलेलं होतं 1912 रोजी. हे मला सांगायचं होतं. मित्र जोडा आणि लोकांवरती प्रभाव टाका. ऍक्च्युली काय माहितीये की मराठी माणसाने ते पुस्तकाचे नावं खूप वेळा चेंज केलेलं आहे. ओके. संदेश गोगवले, ठीक आहे, चालेल. हाऊ टू इन्फ्लुएन्स फ्रेंड्स अँड पीपल बाय डेल कार्नेगी. कुठल्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये जा, डेल कार्नेगी नाव सांगा, तुम्हाला भेटेल. गुगल सर्च करा हाऊ टू इन्फ्लुएन्स फ्रेंड्स. एवढं जरी टाकलं तरी पुस्तकाचं नाव वगैरे येईल आणि तुम्ही ते परचेस करू शकता. फिजिकल बुक असणं गरजेचं आहे. Okay, fine. Clear? Okay. I'm talking about, okay, we'll come to the point. Point is what? Build a micro habits. Again, मी तेच सांगतोय की आपले हॅबिट्स सुपरहिट असतील तर आपण सुपरहिट असतो. सगळ्यात जेवढे सक्सेसफुल लोक आहेत ना, कुणीही असेल, मोस्ट सक्सेसफुल पीपल ऑन दिस ब्युटिफुल प्लॅनेट, मोस्ट सक्सेसफुल लीडर्स ऑन दिस ब्युटिफुल प्लॅनेट, असं म्हटलं जातं, एव्हरी लीडर इज अ गुड रीडर. एव्हरी लीडर इज अ गुड रीडर. प्रत्येक सक्सेसफुल व्यक्ती हा चांगला वाचक असतो, रीडर असतो. शाहरुख खान इज अ व्हेरी ही इज अ फाउंड ऑफ रिडिंग बुक्स. अगदी आंघोळ करताना वॉशरूम मध्ये सुद्धा त्याच्याकडे बुक्स आहेत. सो ही इज फाउंड ऑफ रिडिंग बुक्स. जस्ट वॉच हिज इंटरव्ह्यूज. यू कॅन नो अबाउट हिज हॅबिट्स. असेच कोणी बादशाह होत नाही. बॉलिवूडचा एवढा मोठा सक्सेसफुल व्यक्ती, वर्ल्ड मधला सगळ्यात रिचेस्ट पर्सन असाच नाही झाला तो. मायक्रो हॅबिट्स महत्वाचे. ओके, आय एम गोइंग टू टेल यू चैतन्य, व्हॉट आर द मायक्रो हॅबिट्स दॅट वी शुड इनकॉर्पोरेट इन. आय एम गोइंग टू टेल यू, आय एम गोइंग टू सजेस्ट यू, डोंट वरी. सगळ्यात महत्वाचं आहे दॅट इज रीडिंग, 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 रीडिंग. रीडिंग कॅन हेल्प यू द हॅबिट ऑफ लीडिंग. रीडिंग महत्वाचं आहे. आणि रीडिंगसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लक्षात घ्या,
आपल्या ब्रेनमध्ये दोन गोष्टी असतात. एक आहे पेन म्हणजे दुःख आणि दुसरं असतं प्लेजर म्हणजे आनंद. आजचं सेशन ऐकून लगेच तुम्ही वाचायला बसाल, 1 तास वाचाल, दुसऱ्या दिवशी काहीच वाचणार नाही. असं नाही करायचं. आज फक्त 5 मिनिटं वाचा आणि स्वतःला ॲप्रिशिएट करा, पॅट करा. येस, यू कॅन डू दिस. दुसऱ्या दिवशी 10 मिनिटं वाचा, तिसऱ्या दिवशी 15, 20, 30 मिनिटांपर्यंत या आणि पुढचे 2-3 महिने फक्त 30 मिनिटं वाचा. 2026ला जानेवारीपासून परत तुम्ही 40 मिनिटं वाचा, 50 मिनिटं वाचा. आणि आय वुड सजेस्ट यू 1 तास यू शुड रीड एव्हरी डे. काय वाचायचं? पाककला नाही वाचत बसायचं, चित्रकलेचं पुस्तक नाही वाचत बसायचं, काहीही वाचत बसायचं नाही. कोणतं वाचायचंय? नॉन फिक्शन. नंबर 1 टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, अँगर मॅनेजमेंट, पब्लिक स्पीकर, हाऊ टू बिकम पब्लिक स्पीकर. ओके, अशी पुस्तकं विच आर रिलेव्हंट टू युअर जॉब, युअर बिझनेस. रिलेव्हंट बुक्स वाचा, कोणतेही वाचायचे नाहीत. आज मी शाहरुख खानचे एक्झाम्पल दिलं, उद्या जाऊन बायोग्राफी ऑफ शाहरुख खान लगेच वाचू नका. अगोदर तुम्ही तुमच्या फील्डच्या रिलेटेड कमिटमेंट करा. आय विल रीड बुक्स विच इज रिलेटेड विथ माय फील्ड द नेक्स्ट 6 months, 1 year. बाकी कुठलंही वाचणार नाही. येस, सेल्फ हेल्प बुक म्हणतात त्याला. तुम्ही जर मॉलमध्ये गेलात ना, तिथे सेल्फ हेल्प म्हणून एक हे असतं, तिथे तुम्हाला हे बुक्स मिळतील. सगळे सक्सेसफुल रायटर्स, बेस्ट सेलरचे बुक्स तुम्हाला मिळतील. माझी हॅबिट मी कशी वाढवली माहितीये का? माझ्याकडे ते उमेश कणकवलीकर नाव ऐकलं का? उमेश कणकवलीकर, मी विजेता होणारच. ऐकलंय? किती जणांनी ऐकलंय? बंडोपंत कंक, व्हेरी गुड. मला वाटतं मी 9वी-10वीला असेल तेव्हा माझ्याकडे पहिलं पुस्तक ते आलं होतं. मी विजेता होणारच, उमेश कणकवलीकर सरांचं होतं. मी विजेता होणार, मी उत्तम वक्ता होणार, मी श्रीमंत होणार. ओके, ही अशी पुस्तकं आहेत त्यांची. हे मी तेव्हा त्या काळी वाचलं होतं. राईट? तर सेल्फ हेल्प बुक तुम्ही वाचू शकता. परत मी तुम्हाला सांगतो, अ बिट बिकम्स हॅबिट. व्हेरी गुड. अ बिट बिकम्स हॅबिट. हॅबिट मेक्स यू सुपर हिट. रिपीट करतोय. अ बिट म्हणजे थोडं. अ बिट बिकम्स हॅबिट. हॅबिट असंच नाही बनत, हळूहळू बनत असतं. आज मी इथे झूमवरती बोलतो, मी पहिल्यांदा नाही बोलत. अगदी मला झोपेत जरी बोलायला सांगितलं, आय कॅन स्पीक. 8 मार्च 2009 पासून ही हॅबिट डेव्हलप झाली आहे. अ बिट बिकम्स हॅबिट. हॅबिट मेक्स यू सुपर हिट. अ बिट बिकम्स हॅबिट. हॅबिट मेक्स यू सुपर हिट. सुरुवात कुठून आहे? थेंबे थेंबे तळे साचे. अगदी ड्रॉप्स मेक यू रिव्हर. बघा ना, एक लायब्ररी कशी तयार होते? सुरुवातीला एक शब्द महत्वाचा आहे, वर्ड. एका शब्दापासून एक वाक्य तयार होते, एका वाक्यापासून एक पॅराग्राफ तयार होतं. असे अनेक वाक्य एकत्र येतात, पॅराग्राफ तयार होतो. अनेक पॅराग्राफ एकत्र येतात, एक पेज म्हणजे पान तयार होतं. अनेक पान एकत्र येतात, एक पुस्तक तयार होतं. अनेक पुस्तकं एकत्र येतात, एक लायब्ररी तयार होते. अख्ख्या लायब्ररीची सुरुवात एका शब्दापासून आहे. दिस इज कॉल्ड हॅबिट. छोटी हॅबिट, स्मॉल हॅबिट कॅन चेंज युअर लाईफ. स्मॉल हॅबिट. पहिला पॉइंट काय आहे? स्मॉल डेली ऍक्शन्स कंपाऊंड फास्टर दॅन बिग प्लॅन्स. छोटे छोटे ऍक्शन वरती भर द्या. छोटे स्मॉल थिंग्स. ओके, उद्या मी 5 मिनिटं वाचणार आहे, स्मॉल ऍक्शन. पण डेली वाचणार आहे. 5, 10, 15 हळूहळू तुम्ही वाढवणार. 30 मिनिटापर्यंत आला, नंतर तुम्हाला वाटेल मला 31व्या मिनिटा पण वाचावंच वाटेल. डोंट रीड ॲट ऑल. मोटिवेशन जास्त काम करत नाही, हॅबिट परमनंट आहे. मोटिवेशनच्या भरात काही करायचं नाही. हॅबिट इज इम्पॉर्टंट. मोटिवेशन हे टेम्पररी आहे. जिग जिग्लरच्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल, मोटिवेशन इज अ टेम्पररी, हॅबिट इज परमनंट. मोटिवेशनच्या भरात उद्या पहाटे 5ला उठाल. नो. तुम्हाला सकाळी 7ला उठायची सवय असेल, 6:55ला उठा. फक्त 5 मिनिटं अगोदर उठा. दुसऱ्या दिवशी 5:50ला उठा, 5:45ला उठा, 5:40ला उठा. हळूहळू हॅबिट या. 5 पर्यंत या. डायरेक्ट 4:30 करू नका. 5 पर्यंतच पुढचे 6 महिने 5 वाजताच उठा. दिस इज कॉल्ड हॅबिट. दिस इज कॉल्ड मायक्रो हॅबिट्स.
ओके, कुणाचा तरी माईक ऑन आहे, आवाज येतोय. रवी सर प्लीज चेक. ओके, टास्क लिहा. टास्क लिहा. तोपर्यंत रवी सर उत्तर यस लिहितोय. सर. टास्क असा लिहायचा आहे, व्हॉट आर द रवी सर प्लीज. What are the small daily actions I should do to change my entire life positively. I should do to change my entire life positively. Sir, please repeat again, sir. Sorry. Is there anybody who can write in the chat box? What Last small line, last, daily last, actions? your last word only. What small daily actions I should do to change my entire life? Pranita is there. Just see in the chat box. What are the small daily actions I should do to change my entire life positively? मराठीत सांगतो, अशा कोणत्या सवयी आहेत, सवयी मोठ्या नाहीत, छोट्या सवयी. मोठ्या सवयींच्या मागे लागू नका. दिस इज द सिक्रेट. ओके, लगेच जिम मध्ये जाऊन 1-1.5 तास व्यायाम नाही करायचा. सुरुवातीला फक्त वॉर्मअप करायचं आणि यायचं. 8 दिवस तेवढंच करायचं. ओके, नाही तर मोटिवेशनच्या भरात आपण पहिल्याच दिवशी एवढी जिम करतो, दुसऱ्या दिवशी जाम होतो, परत मग. ओके, व्हॉट आर द स्मॉल actions I should do positively to change my entire life. Okay, positively or entire my life to change positively. अशा कोणत्या छोट्या छोट्या हॅबिट्स आहेत ते चेंज करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला हॅबिट्स कुठले असले पाहिजे ते थोडंसं सांगतो. 21st सेंचुरीमध्ये, 21व्या शतकामध्ये सगळ्यात पॉवरफुल हॅबिट म्हणण्यापेक्षा स्किल, दॅट इज पब्लिक स्पीकिंग. दररोज 5 ते 10 मिनिटं आरशासमोर बोला. जर तुम्हाला इफेक्टिव्ह पर्सनॅलिटी बनवायची असेल, चार्मिंग पर्सनॅलिटी बनवायची असेल, 5 ते 10 मिनिटं आरशासमोर थांबा, बोला. बोलत असताना यू शुड सी इन युअर आईज. मोस्ट पॉवरफुल टेक्निक इन द वर्ल्ड. स्वतःच्या डोळ्यामध्ये काय म्हणतात आपण, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा आणि बोला. ओके, आणि काय बोलायचं माहितीये, डिक्लरेशन्स म्हणजे काय, ज्या तुमच्या मॉरल्स आहेत, इथिक्स आहेत, व्हॅल्यूज आहेत. ओके, ज्या हॅबिट्स आहेत, ज्या ड्रीम्स आहेत. तुम्ही म्हणू शकता, आय एम द मोस्ट पॉवरफुल पब्लिक स्पीकर. आय एम द मोस्ट पॉवरफुल पब्लिक स्पीकर. आय एम द नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट. मी स्वतःला म्हणतो, आय एम द नंबर 1 हिप्नोथेरपिस्ट. तुम्ही तुमच्या फील्डच्या रिलेटेड बोला. आरशामध्ये दररोज 5 मिनिटे जस्ट सी इन युअर आईज, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करा. आणि जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे आरसा नाहीये, नो प्रॉब्लेम एट ऑल, डोळे बंद करा आणि कन्सिडर करा की तुमच्या समोर आरसा आहे आणि तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आय कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलत आहात. बिलीव्ह मी गाईज, दिस स्मॉल हॅबिट कॅन चेंज युअर लाईफ. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलता ना, यू डोंट लाय एट ऑल. यू कांट लाय एट ऑल. यू कांट हाईड. यू कांट डू अ ड्रामा. यू कांट प्रिटेंड. बट हे करत असताना देअर शुड बी अ स्माइल ऑन युअर फेस. देअर शुड बी अ कॉन्फिडंट एक्सप्रेशन ऑन युअर फेस. कितीही तुम्ही त्रासात असाल, कितीही वेदनेमध्ये असाल, कितीही कर्जात असाल, कितीही डिस्टर्ब असाल, तरी सुद्धा वेन एव्हर यू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर, यू शुड स्पीक कॉन्फिडेंटली. 5 मिनिट्स डेली. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तेच देतोय.
Micro habits. This habit can definitely change your life. Great. काल 36 होते, आज पण 36 people are there. Great. सर सर Yeah, please. सर हे तुम्ही जे सांगताय ते मिरर हे आपलं टेक्निक आहे का मिरर टेक्निक? हो, ते आपलं मला वाटतं 2-3 तासाचं सेशन आहे. ते मी घेणार आहे नंतर, डीप मध्ये घेणार. अच्छा 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 अच्छा. हो सर आणि ऐका आणि आपण जर समजा आरसा जर नसेल आपल्या घरात समजा असं तर मोबाईलच्या जो फ्रंट कॅमेऱ्यात बघून जर बोललं तर चालेल का? चालेल, नो प्रॉब्लेम. पण आरसा नाही म्हणून शेजारच्या घरात घुसायचं नाहीये. त्याला मी जबाबदार नाहीये काय झालं तर. नाही विचारलं आपलं जस्ट जस्ट जोकिंग. ओके सर थँक्यू थँक्यू. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला हा. सांगू का, सिम्पल आहे. यू कॅन स्टार्ट अ फ्रंट कॅमेरा अँड यू कॅन स्पीक, नो प्रॉब्लेम एट ऑल. ओके ओके थँक्यू थँक्यू. तुम्ही व्हिडिओ तयार करा, नो प्रॉब्लेम. आता मी पण उद्यापासून चालू करतोय. बट शेजारच्या घरात घुसायचं नाही. काय झालं तर मी जबाबदार नाही. ओके. थँक्यू. सगळ्यात बेस्ट टेक्निक सांगू का, डोळे बंद करून तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. बट दिस इज ऑल्सो मोस्ट पॉवरफुल टूल. हे नेहमी आपल्यासोबत असतं ना. कॅन यू सी देर इज अ न्यू डिस्प्ले टुडे. ऍक्च्युली आज माझा मोबाईल फुटला, नवीन डिस्प्ले आहे. ओके, फुटल्यानंतर हार्डली 1.5 तासामध्ये नवीन डिस्प्ले माझ्याकडे आला. ओके, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, नो प्रॉब्लेम. माझे 2-3 जण जवळचे म्हणले की आता किती दिवस सॅमसंग वापरणार. मी म्हणलं सॅमसंगच वापरणार. ओके, अरे ॲपल वापर. मला जमतच नाही ना, जेव्हा मी शिकेल तेव्हा वापरेल, नो प्रॉब्लेम. चला डन. इथपर्यंत स्मॉल हॅबिट्स. कोणती हॅबिट मी सांगितली? कम्युनिकेशन. ओके, सक्सेसफुल होण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. नंबर 1 कम्युनिकेशन, सेकंड इज टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये मी फार कमी आहे. आता मी हळूहळू शिकतोय, डेव्हलप होतोय. पण ह्या 2 गोष्टी ज्यांना येतील ना, तो राज करेल. ही विल कॉन्कर द वर्ल्ड. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी. ओके, स्मॉल डेली ऍक्शन्स कंपाऊंड फास्टर दॅन बिग प्लॅन्स. खूप मोठे मोठे प्लॅन सांगत बसायचं नाही. छोटे छोटे ऍक्शन घ्या. थेंबे थेंबे तळे साचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी डायरेक्ट 350 किल्ले नाही जिंकले. एक 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 करत गेले. डू अंडरस्टँड? छोटे छोटे प्लॅन्स. सक्सेसफुल लोकांची एक हॅबिट आहे, थेंबे थेंबे तळे साचे. डायरेक्ट नाही. हे डायरेक्ट करणारे आपण लोक आहोत. ओके, तुमचा कॉन्फिडन्स नेहमी छान असतो सर. आम्ही पण असे कॉन्फिडंट राहू ऑल द टाइम. मिरर टेक्निक वुड हेल्प यू. डेफिनेटली चैतन्य. आय एम गोइंग टू टीच यू गाईज. मिरर टेक्निक मी तुम्हाला अद्याप शिकवलेलं नाहीये. आय हॅवंट टॉट यू एट. मिरर थेरपी मी तुम्हाला शिकवेल. आय थिंक बारामतीच्या जुन्या ग्रुपमध्ये झालं असेल. ओके, नवीन ह्यांना झालेलं नाहीये. आणि बारामतीच्या क्लिनिकमध्ये खूप मोठा आरसा आहे. म्हणजे थेरपी हॉलमध्ये खूप मोठा आरसा लावलाय बऱ्याच. आणि त्याचे दुहेरी फायदे होतात. मेमरी टेक्निकसाठी पण होतं आणि काही लेडीज आहेत त्यांना आल्याला बघायचं असतं की हाऊ आय एम लुकिंग. ओके, ठीक आहे, पुण्यात पण आपण लावूयात, नो प्रॉब्लेम एट ऑल. आय एम कमिंग टू द पॉइंट. स्मॉल हॅबिट्स. ओके, स्मॉल हॅबिट्स, नॉट बिग प्लॅन्स. बिग प्लॅन्सपेक्षा स्मॉल हॅबिट महत्वाची. प्लॅन हा फापट पसारा. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड म्हटलं जातं ना. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. ऍक्शन महत्वाची. आणि मोठी ऍक्शन नाही घ्यायची. तुम्हाला 5 वाजता उठायचं असेल, तुम्ही दररोज 6 ला उठता ना, तर उद्या 5:55 ला उठा. 5:55 ला उठा. डी ॲडिक्शन मध्ये पण ही टेक्निक वापरली जाते. ज्यावेळेस आमच्याकडे डी ॲडिक्शन येतात ना, आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही किती सिगारेट सोडता अगदी पूर्ण दिवसांमध्ये. ते म्हणतात सर 12 सिगारेट्स. आम्ही डायरेक्टली त्यांना सांगत नाही की सोडा म्हणून. त्यांना आम्ही सांगतो की टोटल तुम्हाला दररोज किती ओढायचे आजपासून. 1 आठवडा आजपासून दररोज 11:30 म्हणजे 11 पूर्ण ओढायची, 12वी अर्धी ओढायची, विजवायची आणि फेकताना म्हणायचं आय हेट यू, आय कॅन लिव्ह विदाउट यू, आय लव्ह माय फॅमिली. लक्षात घ्या, आपल्यापैकी कोणी नाहीये मला माहितीये, पण जवळचे कोणी असेल तर तुम्ही त्यांना गाईड करू शकता. ज्ञान दिल्याने वाढतं, कमी होत नाही. सहज आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. नो बडी स्मोकर, आय नो दॅट. ओके, 12 सिगारेट्स ती व्यक्ती ओढत होती. तर मी त्याला सांगितलं की 11:30 ओढा, 12वी अर्धी ओढा, विजवून फेकताना ॲफर्मेशन बोला
आय हेट यू, मी तुझा तिरस्कार करतो, मी तुझा द्वेष करतो, मी तुझ्याशिवाय राहू शकतो, मला तुझ्यापेक्षा माझी फॅमिली जास्त महत्वाची आहे. आय हेट यू म्हणा आणि फेकून द्या. 11:30च ओढायची पूर्ण आठवडाभर. सपोज आज वार आहे शनिवार, तर पुढच्या शनिवारपर्यंत 11:30च ओढायची. त्याच्या पुढच्या शनिवारी काय करायची? 11 ओढायची. 11 ओढून झाली, ती 11वी संपताना फेकून देताना ॲफर्मेशन बोलायचं. दर आठवड्याला हाफ हाफ कमी करायची. ओके, म्हणजे टोटल 12 सिगारेट्स ओढत होता. 24व्या आठवड्यामध्ये त्याची सिगारेट पूर्ण सुटलेली असेल. म्हणजे लक्षात घ्या, सवय लागताना चुकीच्या सवयी लगेच लागतात. बघा हे सगळं विरोधाभास कसं आहे. चुकीच्या सवयी लगेच लागतात, परंतु लगेच सुटत नाही. पण चांगल्या सवयी लावायला वेळ लागतो. चांगल्या गोष्टींची जाहिरात करावी लागते. दारूच्या दुकानाला कुठे जाहिरात लागत नाही. काही लोक म्हणतात ना की तुमचं घर ओके पूर्व दिशेला आहे का, दरवाजा पूर्व दिशेला आहे का, हे दक्षिणेला आहे का, ते पश्चिमेला आहे का. दारूच्या दुकानवाला असलं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काही बघत नाही, तरी पण 24 तास चालतं. का? कारण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची कमी नाहीये. ओके. तर लक्षात मला येतं. ह्याच्याबद्दल हा. 2 उदाहरण द्यायला आवडेल, की हम्म. आम्ही लहान असताना आम्हाला दूध घ्यायला सकाळी 4 वाजता उठून लाईनीत लावायला लागायचं. तेव्हा ते दुधाच्या बाटली भेटायच्या. बरोबर. आता आता कसं होतं की दूधवाला घरी येऊन दूध देतोय. सेकंड गोष्ट आता अशी आहे की काही लोक म्हणतात ही ही पर्टिक्युलर बिल्डिंग किंवा हे जागा ही वास्तूनुसार काय म्हणतात त्याला की योग्य नाही आहे. पण त्या ठिकाणी एखादं मटन दुकान, चिकन दुकान, दारू दुकान टाकलं की ते चालतं. बरोबर. पण आता आपल्याला दूध घ्यायला दूधवाला घरी द्यायला येतो. आपण घ्यायला जात नाही. हम्म. अगदी बरोबर. म्हणजे माझा पॉईंट तुम्हाला कळला व्हेरी असेल ट्रू, मला काय व्हेरी ट्रू. म्हणायचं. मी तेच सांगतोय की चांगल्या गोष्टींची जाहिरात खूप करावी लागते, चुकीच्या गोष्टींची जाहिरात करावी लागत नाही. एखाद्या व्यसनी व्यक्तीला नको पिऊ, नको पिऊ, नको पिऊ, नको पिऊ असं 9 वेळा बोलावं लागतं. बरं ठीक आहे, थोडीशी घे असं एकदा जरी बोलला की तो लगेच घ्यायला चालू करतो. ओके, तो विषय वेगळा. तोही विषय सवयीचाच आहे. हॅबिट बिकम्स मेक्स यू सुपर इट. स्टार्ट विथ अ की नोट हॅबिट. की नोट हॅबिट म्हणजे काय बघा, स्लीप, मोमेंट्स आणि जर्नलिंग म्हणजे काय की थोडंफार मी तुम्हाला सांगू का, सगळ्यात बेस्ट हॅबिट पैकी एक हॅबिट आहे रायटिंग. रायटिंग इज ऑल्सो बेस्ट हॅबिट. एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला वर्कआउट करायचं असेल, प्लॅन्स करायचे असतील, ऑर्गनाइज, डिरेक्ट, असिस्टिंग, कंट्रोलिंग, ओके, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, मेक अ हॅबिट ऑफ रायटिंग. आणि नेहमी लक्षात ठेवा, प्लॅन्स जे आहेत ना, प्लॅन्स हे पेपरवरती असलं पाहिजे. इट शुड बी लाईक दिस. इट शुड बी लाईक दिस. ओके. आता खूप लवकर एकदम क्लिअर दिसू नये म्हणून मी पटकन मागे घेतोय. खूप मोठा व्यवहार मी इथे लिहिलेला आहे. ओके. बिकॉज आयडियाज आर लाईक बबल्स. ते लगेच येतात आणि लगेच निघून जातात. त्यामुळे ते ॲब्सोल्युटली. आयडियाज आर लाईक अ फ्लाइंग बबल्स. लगेच येतात, लगेच जातात. पण अनवॉन्टेड आयडियाज डोंट फ्लाय व्हेरी इमिजिएटली. इट स्टेज. अनवॉन्टेड आयडियाज स्टेज इन युअर होम फॉर अ लॉंग टाइम. स्टेज इन युअर सबकॉन्शियस माइंड फॉर अ लॉंग टाइम. जे नको आहे ना तेच जास्त आपल्या अंतर्मनामध्ये राहतं. जे पाहिजे ते लगेच उडून जातं. इट फ्लाइज. त्यामुळे आजपासून काय करा, यू शुड मेक अ हॅबिट ऑफ रायटिंग. ओके, रायटिंग प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके, का इम्पॉर्टंट आहे? कारण रायटिंग इज वॉट इट इज अ मसल्स मेमरी. वन ऑफ द बेस्ट मेमरी इन द वर्ल्ड. मसल्स मेमरी. एकदा लिहिणं, असं म्हटलं जातं ना, 3 वेळा वाचणं इज इक्वल टू एकदा लिहिणं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू राईट. आपण सहज म्हणतो नाही माझ्या डोक्यात आहे. कोणी येऊन माझ्यासमोर बसलं आणि मी त्याला म्हणतो लिहून घ्या अगोदर. नाही सर माझ्या डोक्यात आहे. मग मी त्याला पहिलं विचारतो आहे? तो म्हणतो काय आहे? डोकं आहे? इथून सुरुवात आहे. डोकं कधीच जागेवर नसतं. विचार कधीच स्टेबल नसतात. तेच विचार वारंवार कधीच नसतात किंवा कधीच येत नाहीत किंवा कधीतरीच येतात. जे महत्वाचे आहेत ते विचार फार रेअर येतात. त्यामुळे एखादा थॉट आला रे आला, लगेच लिहून घ्या. जस्ट राईट इट डाऊन. यू हॅव टू मेक दिस हॅबिट.
मेक हॅबिट्स सो स्मॉल दे आर हार्ड टू स्किप. मेक हॅबिट्स सो स्मॉल दे आर हार्ड टू स्किप. खूप मोठं हॅबिट बनवू नका, छोटं हॅबिट बनवा. छोटं हॅबिट. चहा सुटत नसेल, डेली 1 कप चहा घेता, उद्यापासून ठरवा की मी हाफ कप चहा घेईल. 1-2 आठवड्यानंतर ठरवा की ते हाफच्या पण हाफ घेईल. नंतर ठरवा की मी हर्बल टी घेईल. नंतर करा, व्हिज्युअलाइज करा की आय कॅन लिव्ह विदाउट टी. प्रत्येक गोष्टींवरती हे वर्कआउट करता येतं. स्मॉल हॅबिट. तुम्ही दररोज, मला वाटतं सपोज एखादी व्यक्ती दररोज 5 ते 6 वेळा चहा घेत असेल आणि उद्यापासून चहा बंद सांगितलं तर नाही, तुमचं ब्रेन ऍक्सेप्टच करणार नाही. चहा इज ऑल्सो ॲडिक्शन, टी इज ऑल्सो ॲडिक्शन, एव्हरीथिंग इज ॲडिक्शन. एखादी गोष्ट आपल्या ॲडिक्शन इज व्हॉट, एखादी गोष्ट नकळतपणे करावीशी वाटते ना, कळत नकळतपणे आपल्याकडून होत असेल ना, दॅट इज ॲडिक्शन. कळत नकळतपणे मोबाईलचा पासवर्ड ओपन होतो आणि इन्स्टाला जातो, दॅट इज ॲडिक्शन. कळत नकळतपणे, विथ नो प्रॉपर प्लॅन. कळत नकळतपणे आपण FB ला जातोय, दॅट इज ॲडिक्शन. कॅन यू सी दॅट? हे बघा. ओके, असे अलार्म्स आहेत माझ्या मोबाईलमध्ये. 9 o'clock. येस, अपकमिंग इव्हेंट्स. एव्हरीथिंग शुड बी देअर इन युअर. सगळंच असलं पाहिजे. मी बोललो ना की माय टाइम इज इन माय कंट्रोल. नोबडी कॅन कंट्रोल दिस. यू हॅव टू डू लाईक दिस. आणि हे काय एका दिवसात होत नाही डिअर फ्रेंड्स. फॉर दॅट यू हॅव टू डेडिकेट. फॉर दॅट यू हॅव टू गिव्ह अ टाइम. टाइम इज, टाइम इज मोर दॅन मनी. मनी वी कॅन अर्न बॅक. वन्स द टाइम इज लॉस्ट, वी कॅनॉट गेट इट बॅक अगेन. ते परत नाही मिळवता येत. मला एक 2008 मध्ये मला एक व्यक्ती बोलत होता की विजय इंग्लिश शिक, इंग्लिशमध्ये खूप दम आहे. इंग्लिश आलं की तू बरंच काय काय करू शकतो. मी एवढं तर सिरियसली घेतलं ना. सो इंग्लिशचे ग्रॅमरचे बुक्स महाराष्ट्रात जेवढे आहेत ना, खूप मोठे मोठे ग्रॅमरचे बुक्स मी रीड केले. तुम्ही हासुरे म्हणा, चाऊस म्हणा, रडुरे म्हणा, काय काय असतील तेवढे सगळे मी वाचले. मराठी तर वाचले. इंग्लिशचे एवढे मोठे मोठे बुक्स मी वाचलेत. मी नेहमी म्हणायचो आय लव्ह ग्रॅमर, आय लव्ह इंग्लिश, आय लव्ह ग्रॅमर, आय लव्ह इंग्लिश. सारखं असं बोलायचं. आय लव्ह ग्रॅमर, आय लव्ह चेंज द व्हॉइस, आय लव्ह चेंज द डिग्री. हा ना, मी हे कंटिन्युअसली बसलो की गुड बेटर बेटर, ओके, स्मार्ट स्मार्टर स्मार्टर, गो वर्ब्स मी पाठ करतो. गो वेंट गॉन, सिट सॅट सॅट, स्टँड स्टूड स्टूड, वॉक वॉक वॉक, टॉक टॉक टॉक. हे कंटिन्युअसली मी बोलत राहायचं. स्पीक स्पोक स्पोकन, कंटिन्युअसली जे भेटतंय ते, जे दिसतंय ते. बी अ क्रेझी फॉर दॅट. जे पाहिजे त्याच्यासाठी क्रेझी होणं गरजेचं. आणि हे हॅबिट्स आहेत. हे हॅबिट्स आहेत. यू हॅव टू मेक दिस हॅबिट. क्लिअर? चला आता आपण थोडंसं पुढच्या याला जाऊयात. रवी सर. येस सर. येस सर. मायक्रो हॅबिट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हॅबिट बिकम्स हॅबिट, हॅबिट मेक्स यू सुपर हिट. आपण नेक्स्ट स्लाइडला जातोय. मजा येते सगळ्यांना? खूप आर यू एन्जॉईंग? अरे मला बरेच जण विचारतात, तू थकत नाहीस का रे? ते तुम्हाला सांगू का, आवडीच्या क्षेत्रात करिअर केलं ना आपण थकत नाही. हे मला आवडीचं क्षेत्र, मी कसं थकेल, राईट? ओके, आय थिंक दिस इज लास्ट PPT. ओके, सराउंड युअर सेल्फ विथ ग्रोथ अँड एनर्जी. व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या अवतीभोवती तसेच लोक पाहिजे, तसंच वातावरण पाहिजे की जे तुम्हाला काय करतील, तुमची ग्रोथ वाढवेल, तुम्हाला ग्रो करेल, डेव्हलप करेल. बघा काय सांगितलं, स्पेंड मोर टाइम विथ पीपल हू तुला फायदा इन्स्पायर झाला यू. ना? स्पेंड मोर टाइम विथ द पीपल हू इन्स्पायर युअर प्रोग्रेस. अशा लोकांसोबतच टाइम स्पेंड करा. आणि जर नसतील तर एकटे राहा, बट नको त्या लोकांमध्ये जाऊ नका. दीज पीपल आर व्हायरस. त्याला अँटीव्हायरसच मारावं लागेल. डू अंडरस्टँड? मी काय म्हणतोय, स्पेंड मोर टाइम विथ द पीपल हू इन्स्पायर यू. आणि जगातला सगळ्यात पॉवरफुल इन्स्पायरर कोण आहे, तर तुम्ही स्वतः, तुमचे विचार. आरशामध्ये बघायचं. सो मेंटेन यू आय कॉन्टॅक्ट आणि बोला, विजय यू आर द पॉवरफुल पब्लिक स्पीकर इन द वर्ल्ड. विजय यू आर द मोस्ट पॉवरफुल हिप्नोथेरपिस्ट इन द वर्ल्ड. स्वतःशी बोला. मी तुम्हाला शिकवता स्वतःला किती वेळा बोललो होता,
किती ती माझ्या आतमध्ये जात असेल, दिवसभर तेच चालू असतं. बघा, डिस्टन्स युअर सेल्फ विथ कन्स्टंट निगेटिव्हिटी. जे कंटिन्युअसली निगेटिव्ह बोलत असतात, कंटिन्यू ब्लेम करतात, कंपॅरिझन करतात, कंप्लेन करतात, काय अशा योगिताचा घर लोकांपासून माहिती आहे लांब राहा. अशा लोकांपासून लांब राहा. ती येते जाऊ दे येऊ ती म्हातारी येणार नाही सकाळी. मग बोलली आता काय अच्छा ओके, जस्ट अ सेकंड. योगिता को लिखा नहीं योगिता को आ रही तो तबीयत ठीक नहीं है लेकिन वो बोला मैं उसको आप तो सर को लगा सर तर असं कधी झालंय का की कोणी खाली खाली चुकून माईक ऑन ठेवलं आणि शिवाय द्यायला चालू केलं? तुम्हाला एक माहिती आहे का? विजय सर, एक आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. शिव्यांवरून आठवलं मला. ओके. शिव्या समोरचा देतो की नाही हे जास्त महत्वाचं नाही, आपण घेतो की नाही हे महत्वाचं आहे. समोरचं काय बोलतो ना त्यातलं आपण किती घ्यायचं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक ओके. उदाहरण सांगतो की नाही का, जेव्हा कोविडमध्ये नाही का, जेव्हा ऑनलाईन सेशन चालू असायचे मुलांचे, माझी वाईफ ॲज अ हा टीचर मध्ये शिकवायची. पण हा ते शिकवताना त्यांचे ते त्यांच्या बॅकग्राऊंडला त्यांचे आईवडील जे भांडणं करायचे, जे शिव्या घ्यायचे, ते सगळं सगळं ते कॅमेरामध्ये दिसून द्यायचं. ओके. आतापर्यंत तर नाही झालं. झालं तर मी तेवढंच कट करून तुम्हाला पाठवेल. ओके. राईट. येस. चलो. नंबर 1, स्पेंड मोर टाइम विथ द पीपल. याचा अर्थ काय? की अशा लोकांसोबत तुम्ही टाइम स्पेंड करा जे तुम्हाला इन्स्पायर करतात, मागे ओढणारे नाहीत. द द पीपल हू मोटिवेट यू. तुमच्याकडे लिस्ट असली पाहिजे. अशी कोणती लोक आहेत जे तुम्हाला मोटिवेट करतात, त्यांची लिस्ट तयार करा आणि स्पेंड युअर मॅक्सिमम टाइम विथ देम. गिव्ह देम टाइम. त्याच्या रिटर्न्समध्ये तुम्हाला खूप काही मिळतं. यू आर गेटिंग इन द रिटर्न टू लॉट ऑफ थिंग्स. बऱ्याच गोष्टी तुम्हाला रिटर्न्समध्ये मिळतात. ओके. You have to spend your maximum time with the people who motivates you, who inspire you, who show you the right track, right path, who hold your hand. Okay, that is important. Second काय आहे? Distance yourself from the constant negativity. कंटिन्युअस निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांना टाळा, इग्नोर करा. या कानाने ऐका, या कानाने सोडून द्या. डोंट गिव्ह इम्पॉर्टन्स टू देअर वर्ड्स. ते जे काय बोलतात दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मी आता गौतम बुद्धांचं सांगितलं ना, की समोरचा शिव्या देतोय पण मी घेत नाहीये, समोरचा बोलतोय पण मी ऐकत नाहीये. आय डोंट वॉन्ट टू लिसन, विच माय माइंड डझंट अलाउ टू लिसन दॅट. माय ब्रेन इज नॉट अलाउविंग टू लिसन दॅट. डू अंडरस्टँड? दिस इज इम्पॉर्टंट. अँड द लास्ट इज व्हॉट? फॉलो कंटेंट दॅट फीड्स युअर गोल, नॉट युअर फिअर. अशाच गोष्टींवरती तुम्ही काम करणं गरजेचं आहे ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी फीड करतात, तुमच्या भीतीसाठी फीड करणारे नाहीत. सेम अर्थ आहे की जे तुम्हाला भीती दाखवतात, मागे ओढतात, इन्सल्ट करतात, डिमोटिवेट करतात, अशा लोकांसोबत टाइम स्पेंड करू नका. अशाच लोकांसोबत टाइम स्पेंड करा. असेच लोक आपल्या अवतीभोवती असले पाहिजे. सराउंड युअर सेल्फ विथ द ग्रोथ अँड एनर्जी. आणि याच्यासाठी एक ॲफर्मेशन आहे, आय एम ॲन एनर्जेटिक पर्सन. ओके, आय एम ॲन एनर्जेटिक पर्सन. आय एम ॲन एनर्जेटिक पर्सन. अगोदर तुमच्यामध्ये एनर्जी असणं गरजेचं आहे. दिस इज इम्पॉर्टंट. निसर्गाचा नियम आहे, जे आपल्याकडे आहे तेच आपण समोरच्याला देऊ शकतो. तुमच्याकडे एनर्जी आहे, तुम्ही दुसऱ्यांना एनर्जी द्याल. तुमच्यात आनंद आहे, तुम्ही दुसऱ्यांना आनंद द्याल. तुमच्यात दुःख असेल, तुम्ही अवतीभोवती दुःखच अट्रॅक्ट कराल. आकर्षणाच्या नियमानुसार, लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार आपल्या अवतीभोवती दुःख येत असेल तर रिपेअर इथं करण्याची गरज आहे. डोंट चेंज युअर आउटर वर्ल्ड. आपण पहिल्या स्लाइडमध्ये शिकलो ना आजच्या, डोंट एव्हर नेव्हर ट्राय टू चेंज आउटर वर्ल्ड, जस्ट ट्राय टू चेंज युअर इनर वर्ल्ड. इनर वर्ल्ड इज व्हॉट? युअर थॉट्स, युअर इमोशन्स, युअर बिलीफ्स. दीज आर युअर इनर वर्ल्ड्स. राईट? ओके, फाईन. सो हा जो टॉपिक होता, दॅट वॉज, द नेम ऑफ टॉपिक वॉज रिस्टार्ट युअर लाईफ.
ज्यांना ज्यांना स्वतःची लाईफ रिस्टार्ट करायची आहे, जसं आपण मोबाईल रिस्टार्ट करतो, राईट? असा माझा मोबाईल सकाळी त्या मी झोक्यावरती बसलो होतो, असा पडला आणि माझ्या जवळचे दोघं तिघं जण म्हणले, तुम्ही स्विच ऑफ करून बघा. स्विच ऑफच होत नव्हता, ऑफच होता तो डायरेक्ट, स्विच ऑफ करताच येत नव्हता. ओके. अँड इमिजिएटली आय कॉल्ड माझ्या मी भाच्याला बोलवलं आणि ही रिपेअर्ड इट. डिस्प्ले वॉज द प्रॉब्लेम वॉज विथ डिस्प्ले. ओके. म्हणजे काय, फोकस ऑन सोल्युशन, नॉट फोकस ऑन प्रॉब्लेम्स. फोकस ऑन सोल्युशन. अरे डिस्प्ले फुटला, मग काय करायचं? फुटणाऱ्या गोष्टी फुटतात, फुटणाऱ्या गोष्टी फुटतात, जाणारे लोक जातात, थांबणारे लोक थांबतात, काही झालं तरी थांबतात. ओके. ज्या गोष्टी होणारच आहेत त्या गोष्टी होणारच आहेत. त्यामुळे सराउंड युअर सेल्फ विथ द ग्रोथ अँड एनर्जी. आपल्या अवतीभोवती ग्रोथ अँड एनर्जी पाहिजे. थोडंसं आपण रिकॅप करूयात फ्रॉम द फर्स्ट स्लाइड. रवी सर, थोडंसं रिकॅप करूयात फ्रॉम द फर्स्ट स्लाइड. एकदम फास्ट ट्रॅकमध्ये आपण रिकॅप करूयात फ्रॉम द फर्स्ट स्लाइड. ओके. टॉपिकचं नाव आहे रिस्टार्ट युअर लाईफ. सबकॉन्शियस माइंड. लक्षात घ्या, रिस्टार्ट म्हणजे काय? रिप्रोग्रॅमिंग ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. रिस्टार्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, युअर सबकॉन्शियस माइंड. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रॅमिंग करणं. पहिलं आहे ऍक्सेप्ट वेअर यू आर. ओके. स्टॉप फायटिंग रियालिटी. जे रियालिटी आहे त्याच्यासोबत फाईट करणं थांबवा. ॲक्नॉलेज द मिस्टेक विदाउट सेल्फ हेट. स्वतःला सेल्फ हेट न करता ॲक्नॉलेज करा, पुढे चला. दिस इज युअर करंट चॅप्टर. जे घडलेलं आहे ते फक्त चॅप्टर आहे. दिस इज नॉट एन एंड. हा एंड नाहीये. हा बेटर फ्युचर, हा बेटर स्टार्टिंग असू शकतो, बेटर किक स्टार्ट असू शकतो. दिस वॉज द फर्स्ट स्लाइड. सेकंड स्लाइड. डिटॅच फ्रॉम द पास्ट. पास्ट इज अ घोस्ट. पास्ट इज अ घोस्ट. Okay, past is a ghost. We cannot take it back again. Okay, let go the grudges and the regrets. ग्रजेस म्हणजे द्वेष, रिग्रेट्स म्हणजे पश्चाताप. पश्चाताप करत बसू नका, कुणाला द्वेष, तिरस्कार, मत्सर करत बसू नका. रिमूव्ह रिमाइंडर्स दॅट ट्रिगर्स यू. हे आपण कालच शिकलो. अशा कोणत्या गोष्टीत की जे तुम्हाला कंटिन्युअसली ट्रिगर करत असतात. ती तशी बोलली, हा असं बोलला, तेव्हा असं झालं, तेव्हा हे झालं, माझं काय त्यांच्या पत्रिकेत आपलं नावच नव्हतं, हेच नव्हतं, तेच नव्हतं. सोडून द्या, पुढे चला, हलकं व्हा. जेवढं हलकं व्हाल तेवढे पुढे जाल. तेवढं आपण म्हणतो ना, जितना आप जितना आप लाइट होगे ना, लाइट, उतना आप आगे बढ़ोगे. जेवढं आपण हलकं होऊ ना, तेवढं आपण पुढे जाणार आहोत. फॉरगिव्ह युअर सेल्फ सो कॅन यू मूव्ह फॉरवर्ड. जर तुम्हाला फॉरवर्ड व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, स्वतःला माफ करा. मी काल शब्द वापरला होता, स्वतःला माफ करा. पूर्ण अंतकरणातून स्वतःला माफ करा, दिल साफ करा और आगे बढ़ो. चलो, नंबर नेक्स्ट 3, थर्ड स्लाइड. गेट क्लिअर ऑन व्हॉट यू वॉन्ट. डोंट फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. जे पाहिजे त्यावरती फोकस करा. येणारे 2.5 महिने, 3 महिने, 6 महिने यावरती फोकस करा. निगोशिएबल, नॉन निगोशिएबल गोष्टी कोणत्या आहेत त्या लिहून काढा. नॉन कॉम्प्रोमाइज्ड गोष्टी कोणत्या आहेत. मी काल इथिक, मॉरल, व्हॅल्यूज वरती बोललो होतो. याच्यामध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज करू नका. काही झालं तरी फोकस, फोकस, फोकस. मी काल बोललो होतो, फोकस, डिसाइड, ऍक्ट. फोकस, डिसाइड, ऍक्ट. फोकस, डिसाइड, ऍक्ट. फोकस करा, डिसाइड करा, ऍक्ट करा. फोकस करा, डिसाइड करा, ऍक्ट करा. फोकस, डिसाइड, ऍक्ट जर पॉवरफुल पाहिजे असेल तर एक पुस्तक तुम्हाला सजेस्ट करतो. पुस्तकाचं नाव आहे ईट दॅट फ्रॉग. पुस्तकाचं नाव आहे ईट दॅट फ्रॉग. Okay, the writer is Brian Tracy. You can check in the comment section. Eat that frog. हे इंग्लिशमध्ये नाव आहे. मराठीमध्ये नाव आहे सर्वात महत्वाचे काम सर्वात अगोदर. पुस्तकाचं नाव आहे सर्वात महत्वाचे काम सर्वात अगोदर, असंच काहीतरी आहे. यू कॅन चेक इट. इंग्लिशमध्ये टाका ईट दॅट फ्रॉग, ब्रायन ट्रेसी इन मराठी, तुम्हाला ते येऊन जाईल.
फोकस्ड राहण्यासाठी पुस्तकं आहेत हे. त्यांचंच एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे गोल्स. मी फर्स्ट इयरला असताना वाचलं होतं, त्या पुस्तकाचं नाव आहे गोल्स. त्यांचंच एक पुस्तक आहे, आयुष्यात पूर्ण फोकस राहायचं असेल तर पुस्तकाचं नाव आहे दॅट इज जस्ट अ सेकंड. फोकल पॉइंट. 3 पुस्तकांची नावं आहेत, रायटर सेम आहे. ईट दॅट फ्रॉग, गोल्स, फोकल पॉइंट. ही 3 पुस्तकं वाचा अँड इट वर्क्स ऑन द हॅबिट ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन. प्रोक्रॅस्टिनेशन हॅबिट जी असते ना, प्रोक्रॅस्टिनेशनची हॅबिट, याला मराठीत म्हणतात चालढकल करणे. आजचं काम उद्या, उद्याचं परवा, परवाचं फिरवा वगैरे. तीन पुस्तकं आहेत. अँड द ब्रायन ट्रेसी इज माय फेवरेट रायटर. आज मी जे काही आहे 60 to 70% क्रेडिट गोज टू दिस पर्सन, ब्रायन ट्रेसी. त्यांची खूप पुस्तके मी वाचलेली आहेत. पुस्तक हे फिजिकल पुस्तक पाहिजे, PDF नाही, फिजिकल. आणि पुस्तक वाचण्याची हॅबिट कशी असली पाहिजे? यू शुड हॅव अ व्हाईट दॅट हायलायटर. हायलाईट करत चला. तुम्ही फक्त हायलाईट पुस्तकात करत नाहीत, इनडायरेक्टली तुम्ही तुमच्या माइंडमध्ये पण हायलाईट करता त्या वाक्यांना. मी आता एक दिवाळीत एक पुस्तक वाचतोय विथ द व्हिडिओमुळे वेळ भेटत नाही. आता मी रिसेंटली ते एक पुस्तक घेतलं, त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू इम्प्रूव्ह युअर EQ, इमोशनल कोशंट. ओके, 4 प्रकारचे कोशंट असतात ना, इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट, ओके, IQ, EQ, CQ, क्रिएटिव्ह कोशंट, ॲडव्हर्सिटी कोशंट, आणि आता एक 5वा एक तो आहे सायन्सने अजून मान्य केलेलं, दॅट इज स्पिरिच्युअल कोशंट, आध्यात्मिक अंक. ओके, खूप काही डाटा आहे आपल्याकडे, आपण वन बाय वन बोलत जाऊयात. विल गो टू द नेक्स्ट स्लाइड, रवी सर. नंबर 4, सिम्प्लिफाय युअर एन्व्हायरमेंट. आत्ताच मी बोललो डिक्लटर करा. डिक्लटर फक्त वस्तूंची करू नका, आपल्या अवतीभोवती जे आहेत त्या वस्तूंची तर तुम्ही करा. घरात जे नको आहे ते काढून टाका. मनातल्या घरात पण जे नको आहे तेही काढून टाका. मनातल्या घरात जे नको आहे तेही काढून टाका. आणि कोणकोणत्या गोष्टी काढायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. यू कॅन वॉच इट अगेन. नेक्स्ट, रवी सर. आजच्या सेशनचे रेकॉर्डिंग तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. नेक्स्ट, बिल्ड युअर मायक्रो हॅबिट्स. हॅबिट बिकम्स हॅबिट, हॅबिट बिकम्स सुपर हिट. ओके, कोणी असा बॉलिवूडचा खिलाडी लगेच होत नाही. त्याला सकाळी 4लाच उठावं लागतं, डाएट फॉलो करावं लागतं, मेडिटेशन करावं लागतं. यू हॅव टू बी व्हेरी कमिटेड पर्सन. कमिटमेंट महत्त्वाची असते. सक्सेसफुल लोकांचं आपण फक्त प्रेझेंट बघतो, पास्ट बघत नाही. बरेच जण म्हणतात किती छान लाईफ आहे सर, आज एवढा मोठा बंगला आहे, गाडी आहे, टीव्हीवर असता, मस्त पैसे छापता, बरंच काय काय करता. अरे तू 2009 पासून बघ ना राजा काय काय केलंय. ओके, तर लोकांना भूतकाळाशी काही घेणं देणं नसतं. लोक फक्त आपलं वर्तमान काळातलं आपलं एन्जॉयमेंट बघतात. हे डेडिकेशन कोणीही बघत नाही. दॅट्स ओके, नो प्रॉब्लेम. प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. आपण बाहेरचं जग बदलू शकत नाही. त्यामुळे मी आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाला उत्तर देत बसू नका. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला एक फार विचित्र सवय असते, प्रत्येकाला उत्तर देत बसतो. यात फक्त काय होतं माहितीये का, तुम्हाला एक सांगू, ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, सुरुवातीला एकच गाढव असतो, नंतर 2 गाढवं होतात. लक्षात येते मला काय म्हणायचंय? ओके, त्यामुळे प्रत्येकाला उत्तर देत बसायचं नाही. येस, मायक्रो हॅबिट डेव्हलप करा. सगळे मायक्रो हॅबिट्स मी कमेंट सेशनमध्ये टाकलेलं आहे. नेक्स्ट, सराउंड युअर सेल्फ विथ ग्रोथ अँड एनर्जी. ग्रोथ अँड एनर्जी, मी तुम्हाला परत सांगतो, ह्या जगात ना लोक फक्त ना 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नंबर 1 इज पॉवर. पॉवर म्हणजे पॉलिटिकल पॉवर. आपण पॉलिटिशियन नाही आहोत, म्हणून नंबर 1 आपल्याकडे नाहीये. सेकंड, लोक ह्याला महत्व देतात, ते म्हणजे ज्ञान, नॉलेज, ही आपण कमवू शकतो. अँड थर्ड इज मनी. पॉवर, नॉलेज अँड मनी. पॉवर, नॉलेज अँड मनी, ह्या 3 पैकी एक तरी आपल्याकडे असलंच पाहिजे. पॉवर, नॉलेज, मनी. पॉवर, नॉलेज, मनी. मी तुम्हाला एक सांगू, हे ज्यांच्याकडे पैसे आहेत ना, त्यांनी पॉलिटिशियन लोकांना कामाला ठेवलंय. ज्यांच्याकडे जे पॉलिटिशियन आहेत त्यांनी बिझनेसमॅन लोकांना कामाला ठेवलेत. आणि ज्यांच्याकडे नॉलेज आहे त्यांनी सगळ्यांनाच कामाला ठेवलेत. ओके, हे फार महत्वाचं आहे. सो दीज 3 थिंग्स आर देअर, नॉलेज, पॉवर अँड मनी.
आणि आपल्याकडे तिन्हीपैकी काहीच नसेल तर वी शुड थिंक ऑन दिस. सुरुवात नॉलेज पासून करा, कारण त्याचा सगळा कंट्रोल तुमच्याकडे आहे. डू अंडरस्टँड? द पीपल रिस्पेक्ट युअर नॉलेज, नॉट यू गाईज. लोक विजयकुमार काळेला महत्व देत नाहीत, विजयकुमार काळेच्या आतमध्ये असलेल्या ज्ञानाला महत्व देतात. मायक्रो हॅबिट्स मोमेंट मीन्स व्हॉट? अंगद सर, मायक्रो हॅबिट मोमेंट मीन्स व्हॉट? यू हॅव टू वर्क ऑन युअर ऍक्शन्स. छोट्या छोट्या ऍक्शन्स, मी तेच बोललो, अबिट बिकम्स हॅबिट. छोट्या छोट्या ऍक्शन्स वरती काम करा. मोमेंट म्हणजे हालचाल. छोट्या छोट्या हालचालींवरती काम करा, छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करा. ज्या गोष्टी तुम्हाला ग्रोथ आणि एनर्जी देतील, ज्या गोष्टी तुम्हाला द थिंग्स विच विल क्लिअर युअर फ्युचर, द थिंग्स विच विल गिव्ह यू द ब्लू पिक्चर ऑफ युअर लाईफ, द थिंग्स विच विल हेल्प यू टू मोटिवेट युअर सेल्फ टू गो हायर अँड हायर, पुढे जाण्यासाठी. छोट्या छोट्या अशा कोणत्या गोष्टीत मेक अ लिस्ट. सराउंड युअर सेल्फ मिनिंग काय आहे? सराउंड युअर सेल्फचा अर्थ आहे आपल्या अवतीभोवती तसं वातावरण तयार करा. अशीच लोक जवळ ठेवा जे तुम्हाला पुढे घेऊन जातील. मी चॅटबॉक्स मधले क्वेश्चन्स वाचतोय. चॅटबॉक्समध्ये 2-3 क्वेश्चन्स आले, त्यापैकी क्वेश्चन आहे सराउंड युअर सेल्फ म्हणजे काय? सराउंड, येस येस येस, मोमेंट मीन्स ऍक्शन्स, नॉट बिग ऍक्शन्स, स्मॉल ऍक्शन्स. सराउंड युअर सेल्फ मिनिंग म्हणजे काय? सराउंड युअर सेल्फ म्हणजे आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे, जास्तीत जास्त ते वातावरण पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके. आपल्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत ते जर निगेटिव्ह बोलणारे असतील तर थोडंसं ते वातावरण चेंज करा. पॉझिटिव्ह लोकांमध्ये बसा, जे बुक रीड करतात, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांना खूप मोठा अनुभव आहे, एक्सपिरियन्स लोक आहेत, अशा लोकांच्या सानिध्यामध्ये राहणं इज इम्पॉर्टंट. याला म्हणतात सराउंड युअर सेल्फ विथ द ग्रोथ अँड एनर्जी. येस. तर हा टॉपिक इथे संपलेला आहे. सो आता काही क्वेश्चन आन्सर्स असतील, वी कॅन टेक क्वेश्चन आन्सर्स. एक्झॅक्ट मला वाटतं 10:28 झालेत. जोपर्यंत सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये. थँक्यू शॉन. ओके, आता आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊयात. कोणाला काही क्वेरीज क्वेश्चन्स असतील तर यू कॅन आस्क. तर क्वेश्चन आन्सर तर नाही आहेत, पण खरंच थँक्यू हा शब्द पण खूप कमी आहे की तुमच्याबद्दल बोलण्याबद्दल. की जसं एखादे पॅरेंट्स मुलांना नाही का शिकवतात, सांगतात, तसं तुम्ही आम्हाला ते प्रत्येक गोष्ट शिकवतात. हा, तो थँक्यू शब्द पण त्यासाठी नाही आहे, म्हणजे योग्य नाही आहे. एक बोलू विजय सर, इफ इज परमिशन देअर. येस सर. मला तुमच्या थँक्यूज नको आहेत, मला तुमच्यात चेंजेस पाहिजे सगळ्यांमध्ये. मी फक्त विजय सरांशी नाही बोलत, सगळ्यांशी बोलतो. आय एम नॉट ग्रीडी पर्सन गाईज. आय एम नॉट ग्रीडी फॉर युअर थँक्यू, बट आय एम ग्रीडी फॉर युअर चेंजेस. आय वॉन्ट टू सी द चेंजेस इन यू. आय वॉन्ट अ चेंज इन यू. लक्षात येते? राईट आय सर, वॉन्ट अ पण चेंज तुम्ही इन यू. जेवढे काळजी म्हणजे एखादी ना का ते म्हणतात ना त्याला की मनापासून किंवा अंतर्मनापासून तुम्ही ते जे सांगता, समजलं पाहिजे, कळलं पाहिजे. रिअली अप्रिशिएट दॅट अबाउट दॅट, अँड रिअली आय एम अप्रिशिएट ऑलवेज ट्राईंग माय अबाउट बेस्ट. दॅट मिस्टर इंडिया रवी सर, which is behind of the येस screen, येस येस. and they are doing all this screen changes and all Ravi, these things. Ravi is my And sir, small brother. He's not only my small brother, he's my backbone. yeah, I मी know जरी that about सगळ्यांना that, म्हणतात but ना की हिरो हिरो स्क्रीनवरती हिरो दिसतो, डायरेक्टर दिसत नाही. ओके, right. सो ही इज द डिरेक्टर. हे सगळे इमेजेस, पीपीटीज, हे सगळं स्ट्रक्चर उभं करणं, ही डज दॅट. Yeah. राईट? So थँक्यू विजय सर, we थँक्यू व्हेरी really मच. appreciate ओके, about Ravi sir 2-3 also. क्वेश्चन्स. Now, येस येस, yes, डेफिनेटली. please, काय प्रश्न विचार असेल तर ओके. please विचारू शकता, प्लीज. Ha. There are some questions. Ravi sir has replied in the comment section. Okay. Yeah, fine. Let's see in chat box. Chat box मध्ये काय questions आलेत. The first question was asked by Angad sir. What if your immediate colleagues are very negative mindset people? Okay. लक्षात घ्या. I am not saying physically disconnect व्हा.
आय एम सेइंग मेंटली डिस्कनेक्ट व्हा. तुम्ही तिथे 8 तास काम करता ऑफिसमध्ये आणि घरी येताना पण तुम्ही त्यांना 8 तास अजून 8 तास तुम्ही त्यांना माइंडमध्ये घेऊन येता. जस्ट डिस्कनेक्ट गाईज. फिजिकली डिस्कनेक्ट करणं नाही बोलत मी. जवळच्या लोकांना फिजिकली डिस्कनेक्ट करता येत नाही. मेंटली यू कॅन डिस्कनेक्ट. मेंटली यू कॅन कट. अशा लोकांना ज्यांना आपल्याला त्यांना बघितल्याशिवाय नाहीच आहे, म्हणजे आपले कलिग्स आहेत, ऑफिसमध्ये आहेत, जवळचे लोक आहेत, बिझनेस पार्टनर आहेत, अशांचे चेहरे आपल्याला दररोज बघावं लागणार आहे. त्यामुळेच मी म्हणतो फिजिकली डिस्कनेक्ट नाही व्हायचं, मेंटली व्हायचं. एकदा आपण त्यांच्यापासून लांब आलो, आपण थोडंसं लांब आलो, ती व्यक्ती देर इज द पर्सन इज नॉट देअर विथ अस. मेंटली डिस्कनेक्शन आय एम टॉकिंग अबाउट. मेंटली डिस्कनेक्शन. पण फारच जवळची असेल, मी तुम्हाला बोललो ना की जगात 2 गोष्टी आहेत. एक तर चेंज करा, नाही तर ऍक्सेप्ट करा. ती व्यक्ती बदला. बदलणं शक्य नसेल, ऍक्सेप्ट करा. आणि फिजिकली डिस्कनेक्ट होणं नाही होणं दॅट इज अप टू यू, दॅट इज युअर पर्सनल चॉईस. बट मेंटली डिस्कनेक्ट तुम्ही नक्की होऊ शकता. मी लेफ्ट होऊ शकतो का, कारण मला लवकर झोपायचं आहे. ओके, येतो मी झोपायला येतो तो. ओके, झोपू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मला पण लवकर झोपायचं आहे. नाही, मला खूप कामं आहेत अजून. दॅट्स ओके. शॉन, मला वाटतं आत्ताच्या ह्या सेशनमध्ये वयाने सगळ्यात कमी असलेला, सगळ्यात लहान शॉन आहे. प्रत्येक सेशन तो अटेंड करतो, प्रत्येक सेशन अटेंड करतो. माझ्या फेसबुकच्या प्रत्येक पोस्टवरती तो कमेंट करतो. मोस्ट ॲक्टिव्ह पर्सन शॉन. त्यामुळे त्याला कदाचित थकला असेल, तो त्याला झोपेची गरज आहे आणि तो लहान आहे. शॉन, यू कॅन लिव्ह फ्रॉम दिस रूम. तू झोपू शकतोस. गुड नाईट शॉन. सर ओके, प्लीज तुम्ही नेक्स्ट. फेसबुकची लिंक शेअर करा ना. कोणती? फेसबुक. येस येस येस. ओके. माझ्या फेसबुक पेजची लिंक तुम्हाला मी पाठवेल. ओके, मी दररोज काही ना काही त्याच्यावरती टाकत असतो. रवी सर विल सेंड यू. ओके, माय स्टाफ विल सेंड यू. तुम्हाला येऊन जाईल. ओके, सीमा मॅडम यांचा प्रश्न आहे, बेटर दॅन पॅरेंट विथ ॲडेड ह्युमर अँड इन्सिटिंग. सर कमेंट नाही, क्वेश्चन नाहीये, कमेंट आहे. ओके. येस. येस. चलो नेक्स्ट. यू कॅन आस्क क्वेश्चन्स. मी तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगू का? एक असा व्यक्ती तुमच्या जवळ पाहिजे जो तुम्हाला तुमच्या चुका विदाउट एनी फिल्टर डायरेक्ट तोंडावरती सांगणारा पाहिजे. लक्षात येते मला काय म्हणायचं? ओके, एकच व्यक्ती असतो त्यापैकी सर. रवी एक आहे. हा. त्यापैकी रवी एक आहे. रवी इज माय ब्रदर. ओके, रवी इज माय ब्रदर. त्याला जे पटत नाही ना, तो डायरेक्टली सांगतो. ही कॉल्स मी ॲज अ भैया. ओके, भैया म्हणतो तो मला. ही डायरेक्टली टेल्स मी, नाही हे नको आहे, हे असं आहे, हे तसं आहे. वयाने तो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. ओके, बट हिज IQ इज व्हेरी स्ट्रॉंग. आय थिंक मोर स्ट्रॉंगर दॅन मी. राईट. तो मला डायरेक्टली सांगतो, नाही हे असं नको, हे असं पाहिजे, हे असं नको, ते तसं पाहिजे. लक्षात येते मला काय म्हणायचं? आपल्या अवतीभोवती अशी 4-5 मंडळी पाहिजे जी आपल्या चुका डायरेक्टली सांगतील. नाहीतर आपल्याला हवेत जायला वेळ लागत नाही. एकदा हवेत गेलो, आज बघा ना विजय मल्ला किती हवेत होता. ओके, सो व्हॉट आय एम ट्राइंग टू खरंच टेल यू, आपल्या रवी चुका सर सांगणारे आपल्याला खरंच पाहिजे. रवी सर खरंच मॅच्युअर पर्सन आहेत. ते खरंच म्हणजे त्यांना जे योग्य वाटतं तेच करतात आणि योग्य ते वाटतं ते ऍब्सोल्युटली. ऍक्सेप्ट करतात आणि तोंडाने सांगतात की काय चुकलंय काय नाही. बस म्हणजे काय योग्य आहे, काय नाही. देयर इज नो जसं फिल्टर. तुम्ही म्हटला की असं कोणी फिल्टर व्यक्ती नाहीये आपल्या आपल्या त्याच्यात. आपल्या अवतीभोवती हवंय की जे सांगू शकतील की तुम्ही काय म्हणजे काय तुम्ही योग्य करताय की नाही. ट्रू. व्हेरी ट्रू. ग्रेट. तर व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू की आपल्या अवतीभोवती एक 2-3 जण असे पाहिजे की जे आपल्याला डायरेक्टली विदाउट एनी फिल्टर, ओके, एकदम सॉफ्ट स्किल वापरून ओंजरून गोंजरून सांगणारे नको, डायरेक्टली सांगणारे पाहिजे. लक्षात येत आहे? माझंही तसंच आहे. आय ऑल्सो टेल सिम की ज्या गोष्टी पटत नाही, ज्या गोष्टी नाही आहेत, ज्या गोष्टी, आणि कसं असतं एक लक्षात घ्या, परमेश्वराने प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट नाही बनवलं. अशा काही गोष्टी आहेत ज्यात मी चुका करतो, अशा काही गोष्टी आहेत त्यात तो चुकतो, तिथे मी करेक्ट करतो, मी चुकतो तिथे तो करेक्ट करतो. त्यामुळे म्हणतात ना की इट इज लाईक अ सायकल हॅज 2 व्हील्स. दोन्ही व्हील्स महत्वाचे. राईट. ओके, चला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. यू कॅन आस्क द क्वेश्चन. आय एम डन सर.
ओके फाईन. काही क्वेश्चन्स नाही आहेत. Maybe some persons हॅपी like दीपावली to टू ऑल द पार्टिसिपेंट्स अँड देअर फॅमिली. क्या बात आहे. थँक्यू सत्यनारायण सर, थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना दिवाळीच्या, अरे मी तर विसरून गेलो, दिवाळी आली. दिवाळी आता तोंडावरती उद्या परवा चालू झाली नाही का. हा, हॅपी दीपावली सगळ्यांना, हॅपी दीपावली. तुम्हाला माहिती आहे का, आपल्यासाठी, माझ्यासाठी तर दररोज दिवाळी आहे. जेव्हा मी सेशन घेतो, मी एखाद्याला हील करतो, ती दिवाळी आहे माझी. राईट. सगळ्यांना हॅपी दिवाळी. वाव, खूप छान कमेंट्स येत आहेत. चला आपण कमेंट सेशन मध्ये सगळ्यांना हॅपी दीपावलीच्या शुभेच्छा देऊयात, दिवाळीच्या शुभेच्छा देऊयात. थँक्यू सर. ओके ग्रेट. सत्यनारायण सर, थँक्यू व्हेरी मच. धनाजी, संदेश, अभिजित सर, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. प्लीज हॅपी दिवाळी सिक्युअरली सेलिब्रेट करा. लहान मुलं असतील तर त्यांना येस. चष्मा द्या घालायला. चष्मा घालूनच त्यांना दिवाळी फटाके फोडायला पाठवा. मागच्या वर्षीच माझ्या मुलाच्या डोळ्यात फटाक्याचा एक तुकडा गेला होता. त्यामुळं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की मुलांना फटाकडे पाठवताना नेहमी चष्मा घालूनच पाठवा. प्लीज रिक्वेस्ट ग्रेट, आहे. व्हेरी नाईस. आता बघा विजय सर, तुम्ही जे बोललात ना की लहान मुलांना चष्मा वगैरे इम्पॉर्टंट आहे. रवी सर उद्या सकाळी उठल्यानंतर पहिले चष्म्याच्या दुकानात जातील. ही इज अन ॲक्शन हिरो. आमच्या घरात 3 लहान मुलं आहेत. ओके, लगेच सकाळी उद्या लगेच सकाळी जातील आणि 3 चष्मे घेऊन येतील. नाही, सर खूप महत्वाचं सर. दिस इज व्हेरी मुलं इम्पॉर्टंट. आपलं ऐकत नाहीत. ऐकत नाहीत. हो, आणि आपण त्यांना त्यांच्याकडे लॉजिकल माइंड नसतं. लहान मुलं आहेत. आपण त्याकडे 24 तास वेळ देऊ शकत नाहीत. आणि ते काय करतील काय सांगू शकत नाही. पण त्यामध्ये कंपल्सरी त्याला सांगू शकतो की तुम्ही प्लीज चष्मा घाला, शुअर, फटाकडे शुअर, फोडा. शुअर. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी ग्रेट. आलेली आहे आणि तुम्ही की चष्मा घाला. ओके, आपण सगळ्यांनी चष्मे घालूया. ऑलरेडी आम्हाला तर आहेच चष्मा. अ, ओके, चला एक थोडेफार महत्वाची थोडेफार अनाउन्समेंट करायची होती. बोला सर. हा, बोला बोला. नाही, मला आता सांगा, ठीक आहे, फक्त बोला बोला, तुम्ही सिक्युरिटी बोला. पर्पजसाठी फक्त एवढं सांगायचं आहे की नवीन टेक्नॉलॉजी आहे की जिकडे तुम्हाला फटाकडे म्हणजे माचीस लावून किंवा अगरबत्ती लावून फटाकडे फोडायची गरज नाही आहे. नवीन टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही लांब थांबून रिमोटली ते फटाकडे फोडू शकता. आहेत असं मार्केटमध्ये नवीन सोल्युशन आलेलं आहे. ते प्लीज ते फक्त मुलांसाठी ॲक्सेप्ट करा. ओके. आय डोंट नो की ती टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत अजून पोहोचलेली आहे की नाही माहित आहे. नाही, बट मी आपण या त्याच्यावर ग्रुपवर ट्राय करेल शेअर करायला. बट आहे. ओके या फाईन. एक अनाउन्समेंट करायची होती, त्याच्यानंतर आपण सगळे थांबूयात. राईट, द सिम्पल अनाउन्समेंट आहे. आपण तर एकमेकांना सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहोत. मी तुम्हाला एक खूप पॉवरफुल, मी माझ्या आयुष्यामध्ये पहिलं एक सेशन अटेंड केलं होतं. एक इंटरनॅशनल स्पीकर आहे, तुम्ही गुगल सर्च करू शकता. डॉक्टर भरत चंद्रा फ्रॉम बँगलोर. ओके, डॉक्टर भरत चंद्रा फ्रॉम बँगलोर. राईट. आय डोंट नो की 2009 मध्ये मी अटेंड केलं होतं. त्याच्यानंतर मी परत त्यांना बघितलं आणि अटेंड केलं होतं, म्हणजे लाईव्ह नव्हतं केलं. त्यांची एक DVD माझ्याकडे होती आणि खूप पॉवरफुल 10 अशा गोष्टी त्यांनी शिकवल्या होत्या आम्हाला, म्हणजे बाय व्हिडिओ. 10 थिंग्स टू बिकम सक्सेसफुल. ओके, 10 थिंग्स, 10 स्किल्स, 10 पॉवरफुल टूल्स टू बिकम सक्सेसफुल पर्सन इन द वर्ल्ड. ते 2008 मार्च 2009ला मी ते शिकलो होतो. टिल द डेट आय एम फॉलोइंग दॅट. टिल द डेट आय एम फॉलोइंग दॅट. तर मला असं वाटतं की आपण जो पुढचा सेशन जो घेणार आहोत ना, तर मी तुम्हाला 10 सिक्रेट्स टू बिकम अ सक्सेसफुल इन द लाईफ, त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवेल. चालेल? इफ इट इज ओके, यू कॅन कमेंट इन द कमेंट सेशन. येस, फाईन. 10 सर, वी tools to कॅनॉट से become नो टू successful in यू. the life. सर, वी कॅनॉट से नो टू यू. 10 अशा गोष्टी एवढ्या पॉवरफुल आहेत ना गाईज, एवढ्या पॉवरफुल
आणि किती जणांनी माझ्या फेसबुक पेजला जाऊन बघितलं की आत्ता दिवाळीच्या सुट्ट्यांच्या अगोदर मी माझ्या स्टाफला ते शिकवलं. 10 सिक्रेट्स टू बिकम सक्सेसफुल. ओके. दिवाळीच्या सुट्ट्या जे बोनस किंवा जे आम्ही एन्जॉय वगैरे करतो ना, एक दिवाळीच्या अगोदरची एक सुट्टी असते आम्हाला. त्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे एकत्र येतो. आत्ता जस्ट बुधवारी आम्ही सगळे एकत्र बारामतीच्या क्लिनिकला आलो होतो. जवळपास 3-3.5 तासाचं ते सेशन झालं. 10 सिक्रेट्स. आणि तुम्ही माझे स्टाफ आहात, तुम्ही माझे फॅमिली आहात, तुम्ही माझ्या जवळचे व्यक्ती आहात. तर आय वुड पर्सनली फील की मला तुम्हाला ते शिकवलंच पाहिजे. तर पुढचं सेशन असेल 10 सिक्रेट्स टू बिकम सक्सेसफुल इन द लाईफ. ओके, डन. तर कन्सिडर दिस इज अ गिफ्ट फ्रॉम मी टू यू फॉर दिस दिवाळी. ओके. थँक्यू सर. या स्टाफ मीटिंग खूप पॉवरफुल झाली. तेवढीच पॉवरफुल आपली पण होणार आहे, ट्रेनिंग आपली पण होणार आहे. तो माझ्या आवडीचा टॉपिक आहे. मी खूप जणांना आतापर्यंत ते शिकवलं, बऱ्याच वेळा शिकवलं. त्यावर खूप चांगली माझी कमांड आहे. डेफिनेटली आय विल टीच यू. हां, ओके. आपलं जे सेशन आहे ना नेक्स्ट वीकमध्ये होणार आहे. डेट इज नॉट फिक्स्ड, पण नेक्स्ट वीकमध्ये आपण मला वाटतं लक्ष्मीपूजन कधी आहे? सोमवारी आहे ना? मंगळवारी. मंगळवारी आहे. मंगळवारी. हम्म. ओके, बुधवार, गुरुवार. गुरुवारी काय आहे? गुरुवारी 23rd ला काहीच नाही. थर्सडेला भाऊबीज घेऊ आहे. शकतो आपण. भाऊबीज आहे मला वाटतं. भाऊबीज गुरुवारी. आहे. पुरुषांसाठी काहीच नाही. स्त्रियांसाठी खूप आहे. हम्म? पुरुषांसाठी काहीच नाही गुरुवारी. भाऊबीज आहे. भाऊबीज पुरुषांसाठी. पुरुषांसाठी हो, बहिणी आहेतच आपल्या लाडक्या बहिणी. लाडक्या बहिणी. ओके, ग्रेट. 23ला घेऊ शकतो आपण. 23ला काय आहे का? तर तुम्ही कधी घ्या सर, आम्ही रेडी आहोत. 23लाच आहे ना. 23लाच आहे भाऊबीज. ठीक आहे ना सर, तो भाऊबीचा कार्यक्रम जो का तो सकाळी असेल, संध्याकाळी नसेल. सकाळी असतो. राईट. रात्री काहीच प्रॉब्लेम नाही. आय थिंक 23 तारखेला. काही प्रॉब्लेम नाही, रात्रीचा काही प्रॉब्लेम नाहीये. तर मोस्टली संध्याकाळीच असतात जेवण. ओके 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 ओके. हां, ते पण आहे. ठीक आहे, आपण ठरवूया. 24 इज फाईन. 24 चालेल. चालेल. 24 इज 24 फाईन. कमेंट करा मला 24. 24 इज फ्रायडे. येस सर. ओके, विल डू वन थिंग. आपण नेक्स्ट वीक स्किपच करूयात. बेटर आहे. चालेल. नो प्रॉब्लेम आणि सर. त्याच्यानंतर सलग 3 दिवस आपण हा टॉपिक घेऊयात. सलग 3 दिवस. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. कारण काय होणार आहे, आपण 24ला पण सगळे जॉईन होतील की नाही माहित नाही. कारण काही जण प्रवासात असतील, काही गावी गेलेत. ओके, रिटर्न येत असतील. आणि हा टॉपिक मला वाटतं की कोणाचा मिस नाही झाला पाहिजे. तर बेटर आहे की नेक्स्ट वीक आपण स्किप करू. मला माहिती होतं असं काहीतरी होईल, म्हणून मी आत्ता ह्या 2 दिवसांमध्येच हा टॉपिक कव्हर केला लगातार. तर आपण 27च्या नंतर ओके, नेक्स्ट टू नेक्स्ट वीकमध्ये घेऊयात. सलग 2-3 दिवस घेऊयात आपण. चालेल? ओके सर. इज इट फाईन? फाईन. चालेल? ओके. सो आपण नेक्स्ट वीक भेटणार नाहीये, त्यामुळे मीच आत्ता तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहात, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. आपण आता इथे थांबूयात. 10ला सेशन चालू झालं होतं आपलं, 11:15 वाजत आलेत. दिस इज द पॉवर ऑफ युअर प्रेझेंटी. सर थँक्यू सो ऑडियन्स मच. चांगला अँड असेल. सर लव्ह यू सर. तुम्ही खरंच आम्हाला थँक्यू व्हेरी मुलांसारखं मच. शिकवतात, थँक्यू व्हेरी मच. मुलांसारखं आम्हाला समजवतात. थँक्यू व्हेरी मच. सी, एक लक्षात घ्या, ऑडियन्स इज अ गॉड. इफ देर इज नो ऑडियन्स, स्पीकरला प्रूव्ह करता येत नाही. तुम्ही ऑडियन्स चांगली आहात, बट तुम्ही फॉर ऐकून अस घेता. टीचर इज अ गॉड. थँक्यू व्हेरी मच. चला थांबूया. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. बाय अँड गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट सर. ओके. गुड नाईट.